आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला। बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली। किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना या संकटातून सोडवले। आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे। चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया, झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आता आपण गाणी घेणार आहोत, म्हणून सर्वांनी मनापासून गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे। हालेलुया या शब्दाचा अर्थ आहे परमेश्वरची स्तुती असो, परमेश्वरचा महिमा असो। आता आपण त्या परमेश्वराची गाणी गाऊन त्याला धन्यवाद देणार, त्याची स्तुती करणार आहोत, तेव्हा सर्वांनी मनापासून भाग घ्यायचा आहे। हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 53, अहो प्रभूला नवे गीत गा। गीत क्रमांक 53, अहो प्रभूला नवे गीत गा। अहो प्रभूला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभूला गा। अहो प्रभूला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभूला गा। तारणाचा आम्हास अनुभव, सर्व राष्ट्रामध्ये जाहीर गौरव। त्याच्या तारणाचा आम्हास अनुभव, सर्व राष्ट्रामध्ये जाहीर गौरव। करुणी स्तुती प्रभु नाम लोका सांगा, करुणी स्तुती प्रभु नाम लोका सांगा। हो प्रभुला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभुला गा। अहो प्रभुला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभुला गा। समर्थ भयास योग्य देव तो जीवनार्थ, स्तुतीस पात्र देव तो सर्व समर्थ, भयास योग्य देव तो जीवनार्थ। तरुणी भय विश्वास त्यास मांगा, तरुणी भय विश्वास त्यास मांगा। ओ प्रभुला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभुला गा। अहो प्रभुला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभुला गा। सन्मान बहुमान त्या समोर, सामर्थ्य शोभा निरंतर। सन्मान बहुमान त्या समोर, सामर्थ्य शोभा निरंतर। करील अंती न्याय तुम्ही लागा मार्गा,
करीलंती न्याय तुम्ही लागा मार्गा अहो प्रभूला नवे गीत गा सर्व पृथ्वी प्रभूला गा अहो प्रभूला नवे गीत गा सर्व पृथ्वी प्रभूला गा हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे। गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे यीशु के वचन को सुनाएंगे। चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के ही संग हम गाएंगे। चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के ही संग हम गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे यीशु के वचन को सुनाएंगे। भजन करेंगे स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे। जब तक मुझ में सांस रहेगी यीशु के ही गुण गाएंगे। भजन करेंगे स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे। जब तक मुझ में सांस रहेगी यीशु के ही गुण गाएंगे। यीशु के ही गुण गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे यीशु के वचन को सुनाएंगे। यीशु के वचन को सुनाएंगे। यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 45 धन्य धन्य येशू। गीत क्रमांक 45 धन्य धन्य येशू। धन्य धन्य येशू धन्य धन्य येशू धन्य धन्य येशू तुझे नाव। धन्य धन्य येशू धन्य धन्य येशू धन्य धन्य येशू तुझे नाव। जीवनदाता येशू जीवनदाता येशू जीवनदाता येशू तुझे नाव। जीवनदाता येशू जीवनदाता येशू जीवनदाता येशू तुझे नाव। मुक्तिदाता येशू मुक्तिदाता येशू मुक्तिदाता येशू तुझे नाव। मुक्तिदाता येशू मुक्तिदाता येशू मुक्तिदाता येशू तुझे नाव। आरोग्यदाता येशू आरोग्यदाता येशू आरोग्यदाता येशू तुझे नाव। आरोग्यदाता येशू आरोग्यदाता येशू आरोग्यदाता येशू तुझे नाव। शांतिदाता येशू शांतिदाता येशू शांतिदाता येशू तुझे नाव। शांतिदाता येशू शांतिदाता येशू शांतिदाता येशू तुझे नाव। रक्षण करता येशू रक्षण करता येशू रक्षण करता येशू तुझे नाव।
रक्षण करता येशू, रक्षण करता येशू, रक्षण करता येशू तुझे नाव. प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू तुझे नाव. प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू तुझे नाव. धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव. धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव. धन्य धन्य येशू तुझे नाव. धन्य धन्य येशू तुझे नाव. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 116. मेरा प्रभु मुझसे प्यार करता. गीत क्रमांक 116. मेरा प्रभु मुझसे प्यार करता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. साहे सब मुझको ठुकराए. सर्वांनी बोला, आनंदाने बोला. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. चाहे माँ बाप मुझको भूल जाए, चाहे माँ बाप मुझको भूल जाए. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. चाहे जग मुझसे दूर हटे, चाहे जग मुझसे दूर हटे. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. मेरा दिल उससे भर जाता, मेरा दिल उससे भर जाता. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 38. प्रभु गाओ तुझे गुणराया. गीत क्रमांक 38. प्रभु गाओ तुझे गुणराया. प्रभु गाओ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ पापा. प्रभु गाओ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ पापा. धरतीचा तू निर्माता, आकाशाचा तू विधाता. ताऱ्यांचा तुझी करता, जगताचा तुझी दाता. तुझा शोध कुठे मिराया, प्रभु तुझी प्रेमळ बाबा. तुझा शोध कुठे मिराया, प्रभु तुझी प्रेमळ बाबा. प्रभु गाओ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बाबा. प्रभु गाओ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बाबा. वाऱ्यांची झुळझुळ विरली, लाटांची कळकळ सरली.
मधुनी तू जन्माला, उपकार कसे मी फेडो, प्रभु तुझी प्रेमळ पापा, उपकार कसे मी फेडो, प्रभु तुझी प्रेमळ पापा, प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ पापा, प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ पापा, प्रभु तुझी प्रेमळ पापा, प्रभु तुझी प्रेमळ पापा. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा. मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी, बनी रहेगी. क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी, बनी रहेगी. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है, वाचा बांधी है. क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है, वाचा बांधी है. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. यहोवा स्वर्ग में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है, प्रशंसा होती है. यहोवा स्वर्ग में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है, प्रशंसा होती है. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. ऐसे नो के यहोवा तेरी सच्चाई तो चारों ओर है, चारों ओर है. ऐसे नो के यहोवा तेरी सच्चाई तो चारों ओर है, चारों ओर है. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. जाति जाति मैं कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है. जाति जाति मैं कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा. मैं तेरी सच्चाई पीढ़ी
से पीढ़ी तक बताता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा, सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा, सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। हालेलुया, 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 हालेलुया। आणि आता ही वेळ आहे त्या परमेश्वराला नाचून गाऊन धन्यवाद देण्यासाठी. तर सर्वांनी आपल्या जागेवर उभे राहायचं आहे. पूर्ण अंतकरणाने पूर्ण मनाने जसा दावीद राजा परमेश्वरच्या सामर्थ्याने लीन होऊन तो बेभान होऊन नाचला तसं आपल्याला नाचायचं आहे. आजार दुःख संकट सगळं विसरून जाऊन नाचायचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या गरजा भागवितो. तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या गरजा भागवितो. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीत. संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीत. जीवनाच्या यात्रेत आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. आता मजला भय हो कसले, जीवनाचा प्रभू आहे माझा सोबती. आता मजला सर्वांनी बोला, जीवनाचा प्रभू आहे माझा सोबती. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला, माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया. 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 हालेलुया, 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 हालेलुया. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापासाठी केले बलिदान. 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 हालेलुया, 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 हालेलुया. येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते. बोला सगळ्यांनी, किती महान, मुख उघडा आपली. माझ्या खाचेतून सोडविते. येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते. येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते. हालेलुया, 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 हालेलुया.
हालेलुया 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 येशूचे सामर्थ्य किती महान सैतानी पाशातून सोडविते 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 हालेलुया 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 गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदे नाचूनी गाऊया गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंद नाचूनी गाऊया गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदे नाचूनी गाऊया गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदे नाचूनी गाऊया हालेलुया 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 सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात धन्य झाले कान माझे धन्य झाले डोळे प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले धन्य झाले कान माझे धन्य झाले डोळे प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट वाट पाहत आहेत प्रभू डोळे आता माझे कधी होणार आहेत प्रभू उपकार तुझे वाट पाहत आहेत प्रभू डोळे आता माझे कधी होणार आहेत प्रभू उपकार तुझे तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे मिठी तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे मिठी तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे कधी घेणार आहेस प्रभू मला तू जवळ स्तुती तुझी किती करू मला नाही कळत कधी घेणार आहेस प्रभू मला तू जवळ स्तुती तुझी किती करू मला नाही कळत सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात हालेलुया 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 नहीं डरना अब से नहीं डरना इम्मानुएल सदा तेरे साथ है नहीं डरना अब से नहीं डरना इम्मानुएल सदा तेरे साथ है तेरी भलाइयों को गिन नहीं सकते कामों में तू प्रभु कितना महान है तेरी भलाइयों को गिन नहीं सकते कामों में तू प्रभु कितना महान है नहीं डरना
अब से नहीं डरना, इमानुएल सदा सर्वांनी बोला, तेरे साथ है। नहीं डरना, अब से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। सिंहों की मांद में डाल दिया जाए तभी न घबराना, आग की ज्वाला तब तुझे घेरे तभी न घबराना, सिंहों की मांद में डाल दिया जाए तभी न घबराना, आग की ज्वाला जब तुझे घेरे तभी न घबराना, आंखों की पुतली समान वो संभाले, हाथों में वो तुझे थामे रहेगा, आंखों की पुतली समान वो संभाले, हाथों में वो तुझे थामे रहेगा। नहीं डरना, अब से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना, अब से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। साथ में तेरे कोई न होवे तभी न घबराना, साथ तेरे सहने कोई न होवे तभी न घबराना, साथ में तेरे कोई न होवे तभी न घबराना, साथ तेरे सहने कोई न होवे तभी न घबराना, हाथों में गड़ कर रखा जो तुझको, साथ तेरे चलेगा और साथ रहेगा, हाथों में गड़ कर रखा जो तुझको, साथ तेरे चलेगा और साथ रहेगा। नहीं डरना, अब से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना, अब से नहीं डरना, सर्वांनी बोला, इमानुएल सदा तेरे साथ साथ है। तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है, तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है। नहीं डरना, अब से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना, अब से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तो प्रभु कितना महान है, तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है। नहीं डरना, अब से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना, अब से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना, अब से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, आता आपण त्या महान प्रभूची स्तुती आराधना करणार आहोत, म्हणून तुम्ही उभे राहूनच या स्तुती आराधनेमध्ये भाग घ्या. हालेलुया, 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 हालेलुया. आपलं संपूर्ण अंतःकरण त्या जिवंत परमेश्वराकडे लावा. आपलं संपूर्ण हृदय त्या प्रभूकडे लावा आणि अंतःकरणातून त्याची स्तुती करा. त्याला धन्यवाद द्या. होय माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, त्याच्या सम्मुख येण्यापूर्वी पहिल्याने आपलं हृदय साफ करा. तुमच्या मनात कोणाविरुद्ध राग असेल तर त्या सर्वांना क्षमा करा. तुमची पापं प्रभूसमोर कबूल करा, पश्चाताप करा आणि पापांची क्षमा मागा.
धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद धन्यवाद. अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण तो आपला सनातन पिता आहे आणि तो आपली काळजी घेतो. त्याने रात्रभर तुमचा सांभाळ केला आणि आजचा हा नवीन दिवस त्याने तुम्हाला दाखवला. त्याबद्दल त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. त्याने स्वर्गातून तुमच्यावर दया केली आणि आज पुन्हा एकदा त्याच्या चरणाजवळ त्याने तुम्हाला एकत्रित केलं, त्याच्या उपस्थितीमध्ये आणलं, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. तुमच्या मार्गातले सर्व अडथळे त्याने दूर केले आणि त्याच्या पवित्र भवनात तो तुम्हाला घेऊन आला, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. अंतःकरणातून त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, मोठ्याने टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो. सन्मार्गावरी आम्हाला चालवितो, सन्मार्गावरी आम्हाला चालवितो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. तुझ पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. दिवस रात्र आम्हाला जपतो, दिवस रात्र आम्हाला जपतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो. उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो. उत्तम आरोग्य आम्हाला देतो, उत्तम आरोग्य आम्हाला देतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, आपलं संपूर्ण हृदय त्या प्रभूकडे लावा. पाहतो वैभवाने भरलेला परमेश्वर आहे, तो सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे. त्याने आपल्या सामर्थ्याने या सृष्टीची निर्मिती केली. तो केवळ बोलत गेला आणि सर्व काही अस्तित्वात आलं. त्याच्या शब्दात सामर्थ्य आहे. त्याने आज्ञा दिली आणि सर्व काही स्थिर झालं. त्याने आपल्यासाठी सुंदर आकाश आणि जमीन निर्माण केली. आकाशामध्ये चंद्र सूर्य ताऱ्यांची निर्मिती केली. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा,
त्याने आपल्यासाठी विशाल असा समुद्र निर्माण केला. समुद्रामध्ये विविध प्रकारचे मासे, जीवजंतू निर्माण केले. त्याबद्दल त्या प्रभूला धन्यवाद द्या. अंतःकरणातून त्याची स्तुती करा, त्याची प्रशंसा करा. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, त्याने आपल्यासाठी विविध प्रकारची झाडे झुडपे निर्माण केली. त्याने आपल्यासाठी इतक्या प्रकारची फळे निर्माण केलेली आहेत की आपण कल्पना देखील करू शकत नाही. प्रत्येक जातीचं फळ, त्याचा रंग, त्याचा स्वाद, आकार यामध्ये देखील भिन्नता आहे. त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. ही संपूर्ण सृष्टी त्याने विविधतेने भरली आहे, म्हणून अंतःकरणातून त्याला धन्यवाद द्या. अंतःकरणातून त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण तो आपल्याला सर्व काही विपुलतेने देत आहे. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, या सृष्टीची निर्मिती त्याने त्याच्या शब्दाने केली, परंतु त्याने आपल्याला त्याच्या पवित्र हातांनी घडवलं. जसा तो आहे तसा त्याने आपल्याला निर्माण केलं, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. तुमच्या या शरीराबद्दल त्या प्रभूची स्तुती करा. आजच्या या क्षणापर्यंत त्याने आपल्या सर्वांना जिवंत ठेवलं आहे, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. अंतःकरणातून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद धन्यवाद. मोठ्याने टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद. सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए, सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए, सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए. छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए, छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए, छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए. पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए, पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए, पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए. हिल मिल के हम प्रभु की स्तुति गाए, हिल मिल के हम प्रभु की स्तुति गाए, हिल मिल के हम प्रभु की स्तुति गाए. चलते चलते प्रभु की स्तुति गाए, चलते चलते प्रभु की स्तुति गाए, चलते चलते प्रभु की स्तुति गाए. ताली बजाते प्रभु की स्तुति गाए, ताली बजाते प्रभु की स्तुति गाए, ताली बजाते प्रभु की स्तुति गाए. हालेलुया प्रभु की स्तुति गाए, 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 हालेलुया प्रभु की स्तुति गाए. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. त्यांचे तुमच्या जीवनावर, त्याचे तुमच्या जीवनावर जे उपकार आहेत, त्याने तुमच्यावर जे प्रेम केलेलं आहे, त्या सर्वांची आठवण करून आपलं मुख उघडून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण त्याच्या उपकाराची आपण कोणीही कधीच फेड करू शकत नाही. आपण केवळ आणि केवळ त्याला स्तुतीचा यज्ञ अर्पण करू शकतो. म्हणून कुणीही गप्प राहू नका, तर आपलं मुख उघडा आणि त्या प्रभूला धन्यवाद द्या. प्रभू येशूची स्तुती करा, प्रभू येशूचा गौरव करा, कारण त्याने तुम्हाला अंधकारातून काढून त्याच्या दिव्य प्रकाशात आणलं. तुम्ही आजारी होतात तेव्हा त्याने तुम्हाला व्यंगेत घेतलं आणि तुम्हाला बरं केलं. जेव्हा तुम्ही संकटात होतात, दुःखात होतात, तेव्हा त्याने तुमच्यावर आशीर्वाद पाठवून तुम्हाला त्या दुःखातून, त्या संकटातून बाहेर काढलं. जेव्हा तुम्ही रडत होतात तेव्हा त्याने तुमचे अश्रू पुसून काढले, त्याने तुमचं सांत्वन केलं. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. प्रभू येशूची स्तुती करा, त्याचा गौरव करा. होय, जेव्हा तुम्ही नाशाच्या वाटेने जात होतात तेव्हा त्याने तुम्हाला मागे बोलावलं आणि त्याने तुम्हाला सत्याचा मार्ग दाखवला आणि आज देखील तो तुम्हाला सत्याच्या मार्गाने चालवत आहे. म्हणून त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या.
अंतकरणातून त्याची स्तुती करा. त्याच्या या उपकारांसाठी अंतकरणातून त्याला धन्यवाद द्या. त्याची प्रशंसा करा. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, तो आपली रक्षा करतो, तो आपला सांभाळ करतो आणि तोच आपल्या सर्व गरजा पुरवतो. कारण जो कोणी त्याचा धावा करतात त्या सर्वांना पुरवण्या इतका तो संपन्न आहे. तो आपल्या संपन्नतेतून आपल्या सर्व गरजा भागवतो. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. मोठ्याने टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद धन्यवाद. तुझ्या उपकारांसाठी तुला धन्यवाद, तुला धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद. होसाना होसाना होसाना, हालेलू हालेलू हालेलूया. होसाना होसाना होसाना, हालेलू हालेलू हालेलूया. हालेलूया 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 हालेलूया. होसाना होसाना होसाना, हालेलू हालेलू हालेलूया. होसाना होसाना होसाना, हालेलू हालेलू हालेलूया. येशू राजा है, येशू राजा है, राजा है राजा है, येशू राजा है. येशू राजा है, येशू राजा है, राजा है राजा है, येशू राजा है. होसाना होसाना होसाना, हालेलू हालेलू हालेलूया. होसाना होसाना होसाना, हालेलू हालेलू हालेलूया. येशू जीवित है, येशू जीवित है, जीवित है जीवित है, येशू जीवित है. येशू जीवित है, येशू जीवित है, जीवित है जीवित है, येशू जीवित है. होसाना होसाना होसाना, हालेलू हालेलू हालेलूया. होसाना होसाना होसाना, हालेलू हालेलू हालेलूया. येशू मुक्ती है, येशू मुक्ती है, मुक्ती है मुक्ती है, येशू मुक्ती है. येशू मुक्ती है, येशू मुक्ती है, मुक्ती है मुक्ती है, येशू मुक्ती है. होसाना होसाना होसाना, हालेलू हालेलू हालेलूया. होसाना होसाना होसाना, हालेलू हालेलू हालेलूया. येशू शांती है, येशू शांती है, शांती है शांती है, येशू शांती है. येशू शांती है, येशू शांती है, शांती है शांती है, येशू शांती है. होसाना होसाना होसाना, हालेलू हालेलू हालेलूया. होसाना होसाना होसाना, हालेलू हालेलू हालेलूया. हालेलूया 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 हालेलूया. हालेलूया 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 हालेलूया. होसाना होसाना होसाना, हालेलू हालेलू हालेलूया. होसाना होसाना होसाना, हालेलू हालेलू हालेलूया. हालेलू हालेलू हालेलूया. हालेलू हालेलू हालेलूया. आपलं पूर्ण अंतकरण त्या प्रभूकडे लावा आणि आठवण करा आपल्या प्रभूने आपल्यासाठी केवढं दुःख सहन केलं. आत्म्याने त्याच्या क्रूसासमोर उभे राहा. आपण पापं केली, परंतु त्या सर्व पापांची शिक्षा आपल्या प्रभूने घेतली.
तो प्रभू येशू स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक असून आपल्यासाठी किती लीन आणि नम्र झाला. आपल्यासाठी त्याने मानवाचं रूप धारण केलं आणि आपल्या सर्व पापांची शिक्षा त्याने स्वतःवर घेतली. आठवण करा त्याचं ते दुःख सहन. आपल्यासाठी त्याने भयानक मार सहन केला, तोंडावर थुंकी सहन केली. तो सर्व काही निमूटपणे सहन करत होता. त्याने कोणाची निंदा केली नाही. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, आठवण करा त्याचं ते वेदना. त्याने आपल्यासाठी केवढ्या वेदना सहन केल्या. काल्वरीच्या टेकडीवर त्याला 2 चोरांच्या मध्ये 3 खेळांवर खेळण्यात आलं. त्या क्रूसावरून वाहणारं त्याचं पवित्र रक्त पहा, जे आज देखील आपल्यासाठी वाहत आहे. त्या रक्तामध्ये आपली सर्व पापं धुवून निघाली. आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळाली आणि आपल्यासाठी स्वर्गाचं द्वार उघडलं गेलं. आपली नावं त्याने स्वर्गातील जीवनाच्या पुस्तकात लिहिली. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. प्रभू येशूची स्तुती करा, कारण त्याने आपल्याला सैतानाच्या हातून स्वतःचं रक्त आणि शरीर देऊन मोलाने विकत घेतलं. त्याने आपल्याला वाचवलं. त्याच्या या महान उपकारासाठी, त्याच्या या महान प्रेमासाठी अंतःकरणातून त्याला धन्यवाद द्या. अंतःकरणातून त्याची स्तुती करा, कारण त्याच्या एवढं प्रेम आपल्यावर कोणीच कधीच करू शकत नाही. त्याच्या या महान प्रेमासाठी अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. मोठ्याने टाळ्या वाजून प्रभू येशूची स्तुती करा. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. तुझ्या या उपकारासाठी तुला धन्यवाद. तुझ्या या प्रेमासाठी तुला धन्यवाद. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद प्रभू. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की. हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. गाओ खुशी के गीत, ये धरती आकाश. आया मसीहा जगत में, पाप का करने नाश. खून की धारा बहती सूली से, जिसमें धुल सब पाप. बोलो अब तुम अपने हृदय को, जिसमें रहे नादान. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की. प्रभु यीशु की, हमको बचाने
आता आपण प्रभूची आराधना करणार आहोत, म्हणून गुडघ्यांवर या आणि हृदयाने त्या प्रभूची आराधना करा, त्याची उपासना करा. पाहतो पवित्र पवित्र अतिपवित्र परमेश्वर आहे, ज्याचं राज्य युगानुयुगाचं आहे. त्या प्रभूची आराधना करा, त्याची उपासना करा. पहा, जो स्वर्गात सर्वोच्च स्थानी विराजमान आहे, जो अगम्य प्रकाशात वस्ती करतो, जो कधीही बदलत नाही आणि ज्याचं राजासन हे कृपेचं राजासन आहे, त्या प्रभूची आराधना करा. आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेने उंच करा आणि आत्म्याने त्या प्रभूची उपासना करा, त्याचीच आराधना करा. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु. आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु. पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु. आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु. मेरे प्रभु यीशु, मेरे प्रभु यीशु. पहा, प्रभू येशूने त्याचं मौल्यवान आणि निष्कलंक रक्त आपल्यासाठी वाहिलं. त्याने आपल्यासाठी स्वदेहाचं बलिदान केलं, परंतु मरणाच्या तिसऱ्या दिवशी तो गौरवाने पुन्हा जिवंत उठला आणि आज देखील तो जिवंत आहे. त्याने आपल्या शिष्यांना पवित्र आत्म्याने भरून काढलं. तोच पवित्र आत्मा देण्यासाठी प्रभू उत्सुक आहे. म्हणून उघडा आपली अंतकरणे आणि स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपल्या हृदयात.
बोलवा त्या पवित्र आत्म्याला तुमच्या अंतःकरणात. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये. तुझी शांती घेऊन ये, तुझा आनंद घेऊन ये. तुझ्या प्रेमाने आम्हा प्रत्येकाला भर. ये पवित्र आत्म्या ये, तुझा पवित्र अग्नी घेऊन ये. ये पवित्र आत्म्या ये, ये प्रभू ये, आम्हाला भर प्रभू. घे आमचा ताबा, घे आमचा ताबा प्रभू. ये पवित्र आत्म्या ये प्रभू ये. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. बरसा दे अपनी दया, बरसा दे, बरसा दे, बरसा दे अपनी कृपा, बरसा दे, बरसा दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शांति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शांति मुझे दे दे. बरसा दे अपना प्रेम, बरसा दे, बरसा दे, बरसा दे अपना दान, बरसा दे, बरसा दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. मुक्ति मुझे दे दे. मुक्ति मुझे दे दे. धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद, धन्यवाद तुला, धन्यवाद. पान क्रमांक 242 पौलाचं करिंथकरास पहिलं पत्र अध्याय 15 वचन 9 आणि 10 मी वाचतो, कान देऊन ऐका. कारण प्रेषितांत मी कनिष्ठ आहे, प्रेषित म्हणावयास मी योग्य नाही. कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला. तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे, आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही. परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले. ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले. हालेलुया, हालेलुया.
म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रेषित पौल स्वतःविषयी म्हणत आहे की मी प्रेषित म्हणाव्यास योग्य नाही, मी प्रेषितामध्ये कनिष्ठ आहे, सगळ्यात खालचा आहे, कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला, मी येशूच्या लोकांचा छळ केला, मी ख्रिस्ती लोकांचा छळ केला, मी ख्रिस्ती लोकांना सतावलं, मारलं, आणि म्हणून मी सगळ्या प्रेषितामध्ये कनिष्ठ आहे, सगळ्यांच्या खालचा आहे, प्रेषित म्हणाव्यास मी लायक नाही आहे, मी योग्य नाही आहे. हालेलुया. काय आहे पार्श्वभूमी ह्या पौलाची? पौल कोण आहे नक्की? पहिली गोष्ट अशी, जेव्हा तो म्हणतो मी या सर्वांपेक्षा, कोण सर्व? येशूचे 12 शिष्य जे येशूच्या बरोबर होते 24 तास. त्यांना आपण शिष्य नाही म्हणत, त्यांना आपण प्रेषित म्हणतो, इंग्रजीमध्ये अपोझल्स. ह्या 12 जणांपेक्षा मी जास्त श्रम केले असं पौल म्हणतो. येशूच्या बरोबर जे 12 शिष्य होते, जे येशूने निवडले होते, त्यांच्यामध्ये पौल नव्हता. त्यांचा प्रमुख होता पीटर, जो पहिला पोप, याकोब, योहान, थोमा, बाकी सगळे मिळून ते 12 जण होते. आणि या 12 मध्ये पौल नव्हता. हालेलुया, हालेलुया. पुढे काय झालं? पुढे येशू मरण पावला. येशू 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला, 40 दिवस शिष्यांच्या बरोबर राहिला आणि एका डोंगरावर त्यांना घेऊन गेला 40व्या दिवशी, आणि त्यांच्या डोळ्यासमोर तो स्वर्गात निघून गेला. जायच्या अगोदर त्याने आज्ञा दिली की पूर्ण जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, माझ्या नावाची घोषणा, सुवार्तेची घोषणा पूर्ण जगात जाऊन करा. आणि त्याने शिष्यांना पाठवलं. हालेलुया, हालेलुया. त्याने शिष्यांना पाठवलं. ह्या क्षणापर्यंत पौल कुठेच पिक्चरमध्ये नाही आहे. येशूने आपल्या शिष्यांना पाठवलं तोपर्यंत पौल पिक्चरमध्ये नाही आहे. पौलाचा उल्लेखच नाही आहे. या क्षणापर्यंत येशूने आपल्या प्रेषितांना पाठवलं तोपर्यंत कुठेच पौलाचा उल्लेख नाही आहे. आपल्याला माहीत आहे की येशूचा स्वीकार यहुदी लोकांनी केला नाही. यहुदी म्हणजेच इस्रायली, म्हणजेच इंग्रजीमध्ये ज्यू, जे देवाचे निवडलेले लोक, त्यांनी येशूचा स्वीकार केला नाही. त्यांनी सांगितलं देवाचा पुत्र अजून येणार आहे, तू देवाचा पुत्र नाही आहेस. आणि म्हणून त्यांनी येशूला पकडून रोमी लोकांच्या हातात दिलं आणि रोमी लोकांनी येशूला क्रुसावर ठार केलं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू स्वर्गात निघून गेल्यानंतर येशूचे शिष्य कामाला लागले. येशूने सांगितलं होतं की पूर्ण जगात जाऊन सुवार्तेची घोषणा करा. आणि येशूने त्यांना सामर्थ्य दिलं होतं, अधिकार दिला होता. ज्याप्रमाणे येशू आजारांना बरं करायचा आणि येशू मोठमोठे चमत्कार करायचा, त्याचप्रमाणे त्याचे शिष्य पण करायचे. त्यांच्याकडे सामर्थ्य होतं, अधिकार होता. आणि येशूने त्यांना पाठवलं होतं. आणि म्हणे 12 शिष्य निघाले आणि त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी प्रचार इस्रायलमध्येच केला. इस्रायल सोडून जायच्या अगोदर ते इस्रायलमध्येच बोलायला लागले. आणि ते जसे बोलायला लागले तसे चमत्कार व्हायला लागले. हालेलुया. पुष्कळ लोक येशूकडे यायला लागले. तेव्हा हे यहुदी पुन्हा उठले. ते म्हणाले येशूला तर आम्ही ठार मारलेला आहे, पण त्याचे शिष्य काय ऐकत नाही आहेत. जे चमत्कार येशू करायचा ते चमत्कार हेच करतायत. आणि असं झालं तर सगळे यहुदी लोक ख्रिस्ती होतील. म्हणून त्या काळामध्ये यहुद्यामध्ये जे कट्टर लोक होते, कट्टर यहुदी, त्यांनी ख्रिस्ती लोकांचा छळ सुरू केला, येशूच्या शिष्यांचा छळ सुरू केला. ते म्हणतात हा येशू खरा देवाचा पुत्र नाही आहे, खरा देवाचा पुत्र यायचा आहे, आम्ही त्याची वाट बघत आहोत, आणि म्हणून येशूच्या नावाचा तुम्ही प्रचार करू नका. ते ख्रिस्ती लोकांना धरून मारायला लागले, छळ करायला लागले. आणि येशूचं नाव त्यांनी रोखायला सुरुवात केली, थांबवायला सुरुवात केली. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला जगाचा इतिहास सांगत आहे की 2000 वर्षांपूर्वी खुद्द इस्रायल देशामध्ये येशूच्या नावाचा प्रचार जेव्हा सुरू झाला तेव्हाच तो रोखायचा पहिला प्रयत्न झाला.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला कोणी सांगितलं तर येशूच्या नावाला विरोध कधीपासून सुरू झाला? तेव्हाच. येशूच्या शिष्यांनी प्रचाराला सुरुवात केली तेव्हाच यहुदी लोकांनी सांगितलं नाही 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 नाही, हा देवाचा पुत्र नाही, आम्ही याचा प्रचार होऊ देणार नाही. आता 2000 वर्ष होऊन गेली. 2000 वर्षांच्या काळामध्ये जगामध्ये जे आज 250 देश आहेत त्यातले 125 देश आज येशूला प्रभू मानतात. एवढा प्रसार झालेला आहे. आणि जगातले अतिप्रगत देश हे ख्रिस्ती आहेत. अतिप्रगत. युरोप खंड, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अतिप्रगत भाग जो जगातला आहे, अतिविकसित भाग, तो ख्रिस्ती आहे. पण एवढं झाल्यानंतर सुद्धा आज विरोध थांबला का येशूच्या नावाला? अजिबात नाही. येशूचं नाव आजही जिकडे सांगितलं जातं तिकडे विरोध होतोच. म्हणजे पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत येशूच्या नावाला विरोध आहे आणि तो शेवटपर्यंत, शेवटच्या दिवसापर्यंत राहणार आहे. हालेलुया, हालेलुया. ज्यांनी विरोध केला त्यांचा प्रमुख होता, त्यांचा नेता होता, त्यांचा पुढारी होता पौल. त्याचं नाव होतं शौल. पौल हे त्याचं नंतरचं नाव. शौल हा त्यांचा पुढारी होता. तो काय सांगायचा की आपला यहुदी धर्म खरा आहे, यहुदी धर्मानुसार देवाचा पुत्र येणार आहे, हे बरोबर आहे. पण हा आलेला येशू देवाचा पुत्र नाही आहे, अजून येणार आहे. यहुद्यामध्ये शौल कट्टर होता, कट्टर यहुदी होता. आणि तो यहुद्यांना गोळा करायचा आणि ख्रिस्ती लोकांवर हल्ला करायचा. एक खोट्या देवाच्या पुत्राचं नाव सांगत आहेत. अशा रीतीने तो ख्रिस्ती लोकांवर हल्ला करायचा. तो त्यांचा पुढारी होता. आणि असं करता करता त्याने पुष्कळ ख्रिस्ती लोकांना मारलं. आणि एक दिवस तो ख्रिस्ती लोकांचा छळ करण्यासाठी राजाकडनं विशेष परवानगी घेऊन घोड्यावरनं आपल्या साथीदारांसह जात होता. आणि भर दुपारी अचानक आकाशातनं सूर्याच्या प्रकाशापेक्षा अधिक लख्ख प्रकाश त्याच्या डोळ्यावर पडला आणि तो धाडकन घोड्यावरनं खाली पडला. आणि आकाशातून वाणी झाली, शौला शौला, तू माझा छळ का करतोस? तेव्हा त्याने उत्तर दिलं, प्रभू तू कोण आहेस? उत्तर, ज्या येशूचा तू छळ करतोयस तोच मी आहे. पौल सांगू शकत होता, तो सौल सांगू शकत होता, मी कुठे तुला पाहिलं आणि मी कुठे तुला छळलं. याचा अर्थ असा की माझ्या लोकांना छळणं म्हणजे मला छळणं. माझ्या लोकांमध्ये मी आहे आणि मी माझ्या लोकांच्या द्वारे काम करतो आहे. हालेलुया, हालेलुया. आणि पुढे काय झालं? त्या देवाची वाणी त्यांनी ऐकली साथीदारांनी. आणि मग ते निघाले. तो आंधळा झाला. आंधळा झाल्यानंतर तो ज्या गावात पोहोचला त्या गावामध्ये एक येशूचा खास शिष्य होता. तो प्रार्थना करत होता आणि त्याला देवाने सांगितलं की शौल नावाचा माणूस आहे, त्याच्या डोक्यावर तो हात ठेव म्हणजे त्याला दृष्टी येईल, तो आंधळा आहे. तेवढ्यात तो देवाला म्हणतो, हा माणूस, या माणसाने पुष्कळ ख्रिश्चन लोकांना मारलेला आहे, मी याला घाबरतो. तेव्हा देव म्हणाला, येशू म्हणाला, काही काळजी करू नकोस, आता तो तसा नाही आहे, बदललेला आहे. आणि मग ह्या माणसाने येशूच्या शौलाच्या डोक्यावर हात ठेवले, त्याचे डोळे उघडले. आणि मग त्याने लगेच जाऊन मंदिरामध्ये सांगितलं, लगेच, जराही उशीर केला नाही, की मी तोच शौल तारस्कर जो ख्रिस्ती लोकांना छळायचो. मला वाटेत येशूने दर्शन दिलं आणि हाच येशू देवाचा खरोखर पुत्र आहे हे तुम्हाला मी जाहीर करून सांगतो. आणि तेव्हापासून त्याने नाव बदललं, शौलाचा पौल झाला आणि त्याने येशूच्या नावाच्या प्रचाराला सुरुवात केली. पण ही सुरुवात कशी होती? मराठीतला शब्द आहे झंझावाती, वादळासारखी, वणव्यासारखी.
तो थांबलाच नाही. दिवस आणि रात्र त्याने पाहिली नाही. 24 तास येशूची सेवा केली. अतिशय परिश्रम केले. तो वाळवंटात गेला, जंगलात गेला, नगरात गेला, खेड्यात गेला आणि रात्रंदिवस बोलत राहिला येशूबद्दल. त्याला पुष्कळ वेळा मारण्यात आलं. पुष्कळ वेळा त्याला मारण्यात आलं. एकदा तर तो मरून गेलेला आहे म्हणून मारेकरी निघून गेले. मारेकरी निघून गेल्यानंतर तो उठला आणि पुन्हा चांगला झाला. ख्रिस्ती इतिहासामध्ये गेल्या 2000 वर्षामध्ये पौलासारखा शिष्य झाला नाही असं म्हणतात. मी जेवढं पौलाने काम केलेलं आहे तेवढं कुणीच केलेलं नाही आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो त्या 12 नव्हता. जे 12 येशूच्या बाजूला बसायचे 24 तास नेहमी येशूच्या बरोबर असायचे, त्यांच्यापैकी तो नव्हता. तो येशूला देहाने ओळखत नव्हता, आत्म्याने ओळखत होता. मला जे लोक बघतात आणि मला मानतात त्यापेक्षा जे टी व्हीवर ते कार्यक्रम पाहतात आणि मला इथे बघत नाही आहेत ते कदाचित जास्त मानत असतील. हालेलुया. काल इकडे एक माणूस साक्ष द्यायला आला. मी तिकडे बसलो होतो. मला त्याने बघितलं आणि असं साष्टांग नमस्कार घातला. असं घातला. बरोबर. तुम्हाला माहिती आहे पुढे त्याने काय सांगितलं? पुढचं जर ऐकाल तर चकित व्हाल. मी त्याला ओळखत नव्हतो. साधारण मध्यम उंची गोरासा. तो काय बोलला माहिती आहे? ऐका, कान उघडे ठेवून ऐका. तो म्हणाला, मी मूळचा राजस्थानचा, आज या केंद्रात पहिल्यांदा आलो आहे. हे केंद्र मी पहिल्यांदा पाहतो आहे. 15 वर्षे माझा उजवा कान बंद होता. अजिबात ऐकू येत नव्हतं. डॉक्टरांना दाखवलं तर डॉक्टर म्हणतात तुला ह्या कारणाने कधीच ऐकू येणार नाही. 5 वर्षे माझी कंबर दुखत होती आणि 1 वर्ष मला वाटतं चक्कर येण्याचा त्रास की काहीतरी होता त्याला त्रास. 1 वर्ष अजून कोणताही त्रास होता. हे 3 आजार होते. ऐका, कान उघडे ठेवून ऐका. एक दिवस मी चॅनल चेंज करत होतो. अचानक तुमचा कार्यक्रम पाहिला आणि कार्यक्रम मला आवडला. आणि त्या दिवसापासून कार्यक्रमाच्या शेवटी जी प्रार्थना असते ना त्यात मी भाग घ्यायचो आणि मी कसा हात ठेवायचो ते दाखवतो तुम्हाला. उजवा कान ना बंद आहे ना. आत्ता माझ्या उजव्या कानाने मला 100% ऐकू येतं. आणि 5 वर्षाची कंबरदुखी निघून गेली. अजून काय चक्करचा त्रास होता तो निघून गेला. आणि गेले 15 महिने मी तुमचा कार्यक्रम साधना वाहिनीवर पाहत आहे. किती महिने? 15 महिने. आणि आज माझं इकडे येणं झालं. फोनवरती माहिती विचारली, कुणाला विचारलं. मी आज पहिल्यांदा पोहोचलो. मी पहिल्यांदा केंद्र पाहतो आहे. मग मला उलगडा झाला की हा माणूस आल्यानंतर माझ्याकडे बघून का त्याने साष्टांग नमस्कार केला, याचा उलगडा मला नंतर झाला. तो मला पहिल्यांदा बघत होता फिजिकली शरीर रूपाने तो मला पहिल्यांदा बघत होता. पण पडद्यावर मात्र रोज बघतोय. पडद्यावर मला रोज बघतोय. पडद्यावर बघणारा माणूस मला जास्त मानतो समोर बघणाऱ्यापेक्षा. येशूच्या 12 शिष्यामध्ये पौल नव्हताच. 12 शिष्य येशूच्या अंगाला अंग लावायचे असे, कधी ते असं पण करायचे. पौलाला ते भाग्य मिळालं नाही. त्या 12 मध्ये नव्हता तो नंतर उगवला. पण तो म्हणतो या सगळ्यांपेक्षा मी जास्त काम केलेलं आहे. हे 8 तास काम करतात आणि 10 तास झोपतात. मी दिवसा प्रवचन देतो, रात्री पण प्रवचन देतो.
झोप मला ठाऊक नाही, उपाशी राहतो, वाळवंटात जातो, जंगलात जातो, मार खातो, पण प्रवचन देत राहतो, लोकांना येशूकडे आणत राहतो. कारण काय? कारण देवाची माझ्यावर कृपा झालेली आहे. ती कृपा मी फुकट नाही घालवली. देवाने माझ्यावर दया केलेली आहे. मी नरकाच्या वाटेवर होतो, मी नरकातच जाणार होतो, पण येशूने मला पापांची क्षमा केलेली आहे आणि मला निवडलेलं आहे. मी मेहनत घेणार म्हणजे घेणार आणि म्हणजे घेणार. याला म्हणतात फळ. आपण झाड लावतो तेव्हा आपण मेहनत करतो, पाणी देतो, खत देतो, देखभाल करतो, मशागत करतो, आणि ते झाड मोठं झाल्यानंतर त्याला फळ आलं की आपण खुडतो. मेहनतीचं फळ मिळतं. देवाने जर माझ्यावर दया केलेली आहे, माझ्यावर कृपा केलेली आहे, तर मी देवाला फळ द्यायला पाहिजे. मी देवाला फळ द्यायला पाहिजे. जेव्हा येशू म्हणाला की पृथ्वीवर जा सगळ्या ठिकाणी आणि माझ्या नावाची सुवार्ता सांगा, तेव्हा भारतासारखा देश तिकडनं किती लांब आहे, इंडोनेशियासारखा देश किती लांब आहे, मलेशियासारखा देश किती लांब आहे. त्याच्या मनात आलं असेल एवढ्या लांब माझ्यासाठी कोण जाईल, एवढी मेहनत घ्यायला कोण तयार आहे. मुंबईला अंधेरीला एअर कंडिशन हॉलमध्ये प्रार्थना सभा चालवणं सोपं आहे, पण मोखाड्याला जिकडे बस जात नाही अशा खेड्यामध्ये प्रार्थना सभा चालवणं कठीण आहे. आम्ही गेलो होतो इकडे, मला नाव तर आठवत नाही, ह्या बाजूला दमण बाजूला, आणि रात्री आदिवासी भाग होता. रात्री जेवायला बसलो मी, तेव्हा माझे दात मजबूत होते आणि देवाला कोंबडीचं मटण होतं. पण कोंबडी कोणती? गावठी, देशी इंग्लिश कोंबडी नाही. आता तिचं मी घेतलं आणि खायला गेलो, जराही चावत नाही आहे. एवढे माझे दात मजबूत असून सुद्धा माझ्याने चावत नाही आहे. मी दुसरा पीस घेतला, जमत नाही आहे. आणि मी म्हणाले मटण फार कडक आहे. तेव्हा ते म्हणाले आम्ही असंच शिजवतो. मी जेवूच शकलो नाही, तसंच टाकून दिलं. त्या रात्री उपाशी राहिलो. प्रभू म्हणाला हा तुझा उपवास जो आहे तो माझ्यासाठी आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणीनं, पौल म्हणतो मी या सगळ्यांपेक्षा जास्त मेहनत केली. का केली मेहनत? काय मला समजतं आहे, मला कळतं. काय कळतं? मी नरकाच्या वाटेवर होतो, ते येशूने मला निवडलं आणि माझ्यासाठी स्वर्ग तयार केलेला आहे. त्याने आपण साक्षी घेतो, ताई काय झालं, मला कॅन्सरचा आजार होता, डॉक्टर म्हणाले होते 1 महिना पण तुम्ही जगू शकत नाही. मग मी इकडे आले, प्रार्थनेत भाग घेतला आणि माझा कॅन्सर गेला. लोक टाळ्या वाजवतात, ती बाई निघून जाते, साक्ष संपत नाही. तिला विचारलं पाहिजे, ताई येशूने तुम्हाला कॅन्सरमधनं बरं केलं, तर तुम्ही येशूसाठी काय करायचं ठरवलं आहे? जोपर्यंत ती बाई उत्तर देत नाही तोपर्यंत साक्ष पूर्ण होत नाही. आपल्याकडे सगळ्या साक्षी अपूर्ण असतात. मी कॉलेजमध्ये शिकवत होतो. कॉलेजमध्ये मला नेहमी सुगंधाचा वास यायचा, कारण मी 15वीच्या मुलांना शिकवायचो. TY.B.Com 20 वर्षाची तरुणी यांना मी शिकवायचो. मी M.Com ला शिकवायचो. M.Com मी शिकवत होतो. तुम्हाला काय सांगायचं M.Com ला शिकवायचं म्हणजे? मी एकदम फुलांच्या राज्यात होतो. जेव्हा येशू मला मिळाला तेव्हा त्या नोकरीवर लाथ मारली. जो मला स्वर्गात घेत आहे त्याच्यासाठी जर मी जीवन दिलं नाही तर जीवनाला अर्थ काय? फळ आलं पाहिजे. फळ तुम्हाला देवाने जे दिलेलं आहे त्याचं फळ तुम्ही देवाला देत आहात का? मुलाला तुम्ही शाळेत घातलं ज्युनियर KG मध्ये, मग तो सिनियर KG मध्ये,
पहिली, दुसरी, तिसरी. SSC झाल्यावर शिक्षण संपत नाही. मग त्याला कॉलेजला तुम्ही शिकवता. मुलगा म्हणतो पप्पा मला फी पाहिजे. किती पाहिजे? 25,000. किती पाहिजे? 50,000. तुम्ही कुठून तरी पैसे गोळा करता आणि मुलाला देता. आणि मुलाचं शिक्षण संपल्यानंतर मुलगा म्हणतो पप्पा मी कामाला लागलो. पहिला पगार त्याला आल्यानंतर तो म्हणतो पप्पा मला 20,000 पगार मिळाला, त्यातले 15,000 तुमच्याकडे ठेवा, 5,000 माझ्याकडे. पप्पाला सांगेल किंवा मामाला सांगेल 15,000 तू घे. ते पैसे जेव्हा तुम्ही घेता तुम्ही म्हणता हे आलं फळ. किती वर्षाची मेहनत? 20 वर्षांची. तो लहान होता तेव्हा पण तुम्ही मेहनत केली, पण शाळेतली मेहनत सांगतोय मी. शाळा कॉलेजमध्ये तुम्ही त्याच्यासाठी मेहनत केली. आईने डबा बनवून दिला, आईने त्याचे कपडे धुतले, कपडे इस्त्री केले, बुटं चपला नीट केल्या. किती वर्षे? 20 वर्षे. एवढी मेहनत केल्यानंतर त्या झाडाला फळ येतं आणि पहिला पगार तुमच्या हातात येतो, त्याला म्हणतात फळ. आपण आपल्या जीवनात देवाला फळ देतो का? पुष्कळ लोकांना देवाकडनं फक्त घ्यायचं कळतं, द्यायचं कळत नाही. केळीची 2 झाडं आहेत. तुम्ही दोन्ही झाडांना पाणी घालता, दोन्ही झाडांना खत देता, दोन्ही झाडांची तुम्ही निगा राखता, मशागत करता. त्यातली एक केळीचं झाड आहे ते तुम्हाला लोंगर देते, एवढं मोठं लोंगर. दुसरं झाड वांज निघतं. पाणी फुकट गेलं, खत फुकट गेलं, मेहनत फुकट गेली. आपल्या जीवनाकडे बघा, आपण देवाला फळ देतो का? 1985च्या 26 जानेवारीला मी असा बसलो होतो एका घरी. तिकडे मी सुवार्ता पहिल्यांदा ऐकली, येशूविषयी पहिल्यांदा ऐकलं. जरी माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबात झाला होता, जरी मी चर्चला जात होतो, तरी ख्रिस्ताची मला ओळख नव्हती. त्या दिवसापासून देवाने माझ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली, गुंतवणूक. आज ह्या झाडाला फळ आलंय का? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही विचार करा, तुमच्या झाडाला फळ आलंय का? तुमच्याद्वारे लोक येशूकडे येत आहेत का? लोकांना येशूची ओळख होते का? देवाला फळ पाहिजे. पौल म्हणाला की मी पापी होतो आणि मला देवाने निवडलं, माझ्यावर कृपा केली, त्याचं फळ मी देवाला देत आहे. त्याचं फळ मी देवाला देत आहे. आणि फळ देताना कसं फळ देतो? टपोरं, खराब नाही. काही फळं अशीच असतात, काही फळं टपोरी असतात, भरभरून असतात, पाहिल्यावर घ्यायचा मोह होतो. टपोरं फळ दिलं. जंगलात जाऊन येशूचं नाव सांगितलं, वाळवंटात जाऊन येशूचं नाव सांगितलं, अगदी नास्तिक लोकांना येशूचं नाव सांगितलं, टपोरं फळ आलं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौल जर म्हणतोय की देवाने माझ्यावर कृपा केली म्हणून मी त्या मानाने फळ दिलेलं देवाला, माझ्यावरची कृपा व्यर्थ झालेली नाही आहे, फुकट नाही गेली. देवाने मला निवडलं आणि कृपा केली माझ्यावर, त्याचं मी फळ दिलेलं आहे. कृपा फुकट नाही गेली. हात हलवून खाली पाडायचं दान काय देवाने मला एकट्याला दिलेलं आहे? नाही, पुष्कळ लोकांना दान दिलं आहे. पुष्कळ लोक हात हलवून लोक पडतात, पण त्यांच्या प्रार्थना सभेला 50च लोक येतात, 100च लोक येतात. का बरं? का बरं? हे कार्य वाढवण्यासाठी नुसतं सामर्थ्य कामाचं नाही आहे, मेहनत लागते. सामर्थ्य आहे, पण सामर्थ्याच्या जोडीला मेहनत करायची तयारी नाही आहे. पौल म्हणतो मी मेहनत केलेली आहे, श्रम केलेले आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एक गोष्ट कधी विसरायची नाही की जो आपल्याला स्वर्गात नेत आहे तो एकच आहे, तो देवाचा पुत्र येशू आहे. त्याच्यासाठी आपण काय करणार? या ठिकाणी एखादा बंधू असेल, त्याने केंद्राला 10,000 रुपयाचं दान दिलं असेल गेल्या रविवारी किंवा शनिवारी. जेव्हा मी साधनाची साक्ष सांगितली, त्या माणसाची कालची साक्ष, त्याने मनात जरूर म्हणावं या साक्षीमध्ये माझे 10,000 रुपये आहेत.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण त्याने 10,000 दिले नसते ते आम्ही गोळा करून चॅनलला कुठले पैसे दिले असते. फळ, आपण फळ देतो का? मी नोकरी करत होतो तेव्हा मला 7,000 पगार होता. म्हणजे होता 7,500, माझ्या हातात यायचा 7,000. त्यातला 5,000 मी देवाला द्यायचो. ख्रिस्त प्रकाश मासिक फुकट होतं. त्याचे 5,000 अंक काढायचो, 5,000 रुपये खर्च. माझ्या पगारातनं 5,000 गेले ख्रिस्त प्रकाशला, 2,000 उरले. 2,000तनं 1,500 आईकडे द्यायचो. कशाला? किराणा. उरले किती? 500. 500तले 300 रुपये माझ्या स्कूटरला पेट्रोल. स्कूटर म्हणजे मोपेड, ती MAT, ती ना धड स्कूटर ना मोटरसायकल, MAT. 300 रुपये पेट्रोलला. उरले किती? 200 रुपये. 200 रुपये मला महिनाभर संपत नव्हते. आपण देवाला फळ देतो का? जर तुम्ही देवाला देत नसाल तर तुम्ही फक्त घेणारे आहात, देणारे नाही आहात. जी केळ खत खाऊन पाणी पिऊन शेतकऱ्याला लोंगर देत नाही आहे, तिच्याबद्दल शेतकरी कधी खुश असेल? खुश असेल? पण ज्या केळीला एवढं मोठं लोंगर येतं, तो लोंगरावरनं पण हात फिरवतो, केळीवरनं पण हात फिरवतो. जी गाय 20 लिटर 10 लिटर दूध देते, तिच्या अंगावरनं गवळी हात फिरवतो, 10 लिटर दूध देते. पण जी केळ वांज आहे तिच्याकडे बघायला पण मन होत नाही. तुम्ही जर देवाला काही देत नसाल तर देवाच्या दृष्टीने तुम्ही वांज आहात, देव बघणार पण नाही. माझ्या प्रिय भावानं आणि बहिणीनं, एवढा मोठा दावा पौल करतो आहे. काय म्हणतोय तो? हे 12 शिष्य ना, येशू बरोबर 24 तास होते ना, त्यांच्यापेक्षा मी जास्त श्रम केले. केवढा मोठा दावा आहे, केवढा मोठा दावा आहे. जे येशू बरोबर 24 तास होते, त्यांनी जेवढी मेहनत केली नाही त्यांच्यापेक्षा मी जास्त केले, असं पौल म्हणतोय. हालेलुया. येशूची सेवा अंग राखून नाही करायची, अंग राखून. कधी कधी मी थकलेलो असतो, अंग दुखते, मी उभा आहे, कपडे केले, मला वाटतं मी खाली पडेन, एवढा मी थकलो आहे. मी येशूसमोर उभा आहे, येशू म्हणून माझ्या अंगात ताकद नाही आहे. येशू म्हणतो तू चल पुढे बघू आपण. हालेलुया. काय म्हणतो येशू? तू चल पुढे बघू. मी असा येतो, प्रवचन देतो, सामर्थ्य सादरीकरण झालं तिकडे जाऊन बसतो, साक्षीच्या वेळेला ऐकतो. एक तरुण मुलगा येतो. आज ब्रदर जेव्हा मंचावर आले तेव्हा मी धाडकन खाली पडलो आणि माझी अंगदुखी निघून गेली. तर मी मनात म्हणतो, बापरे, मी अंगदुखी घेऊन आलो स्टेजवर आणि मी असा दुबळा आलो आणि माझ्या दुबळेपणाला पाहून तो खाली पडला आणि त्याची अंगदुखी निघून गेली. दिस इज द वे गॉड वर्क्स. अशा रीतीने देव काम करतो. तुमचं अंग दुखत असेल तो म्हणजे हरकत नाही, तुझ्याकडे बघून 1000 लोकांची अंगदुखी निघून जाईल. हालेलुया, 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 हालेलुया. ताई, तुमचं नाव सांगा. संगीता बाबू उघडे. आणि तुम्हाला व्यसन होता दारूचा? हां, दारूचा व्यसन होता. कधीपासून? 7 वर्षापासून. 7 वर्षे तुम्ही दारू प्यायचे? पियाचो. आम्ही नवरा बायको ना, दोघा पण पियाचो. मग त्यामुळे तुमच्या घरात भांडण वगैरे व्हायचं? हां, भांडण तर फार व्हायचा. आणि तुम्ही म्हणजे रोज प्यायचे की कधीतरी? रोज. म्हणजे सांजचे ना रोज पियाचो आम्ही. 1 बाटली 2 बाटल्या असे. म्हणजे असं तुम्ही प्यायचे. आणि त्यामुळे तुमचं मग मुलगा, हा तुमचा मुलगा आहे? माझा मुलगा तो. मग ह्याला कोण बघायचे? त्याचा मामाच आहे ना, तो त्याला पाहायचा, जेवण ना त्या दियाचा तोच ना. आम्ही दोघा पण मग दारू पियाचो ना, का माजून ना एक जागूला माजून ना राहायचो.
म्हणजे ताई तुम्ही या दारूच्या व्यसनातून सुटका होण्यासाठी काय कधी प्रयत्न केला? मग शिबिरात आलो ना, 3 दिवसाची लेट्रिक होती ना, तर आम्ही शिबिराला आलो तर बरा. 2 महिन्यापूर्वी तुम्ही शिबिरात आले होते, 3 दिवसाचं शिबिर केला, तेव्हापासून काय झालं? त्यात तठून मग बेस. आता तुम्ही दारू पित नाही. 7 वर्षे जे तुम्हाला सतत दारू प्यायचे व्यसन होता, प्रभू येशूच्या कृपेने निवासी शिबिरामध्ये ते व्यसन सुटलेलं आहे. सुटलं. आता तुम्ही तुमच्या मुलांना स्वतः पाहतात, स्वतः त्याची सर्व काही करतात. अगोदर तुमचा भाऊ करायचा. भाऊ करायचा. आता तो तुमचा जवळ राहतो. जवळ राहतो. ताई, तुम्ही त्यांना शिबिरात घेऊन आले? हो, मी शिबिरात घेऊन आले, कारण मला शिबिराला यायचं होतं. तर ही म्हणजे हिला सतत मी सांगायची का तू प्रार्थनेला चल, असंच का माजून का राहतेस. तर तिला मी सतत सांगायची, पण ती ऐकायची नाही. तर एक दिवशी तिने खूप दारू पिलेली, तिला उठता पण येत आणि बसता पण येत, अशी तिची अवस्था झालेली. मला शिबिराला यायचं होतं, तर मी तिला जाऊन सांगायची होती. पण मग दुसऱ्या दिवशी मी सकाळी गेले आणि तिला मी शिकवलं चांगलं का चल, असं तू देवाच्या दारात आलीस ना, तर जर तू विश्वास ठेवलास तर तुझी दारू सगळं व्यसन सगळं सुटून जाईल. असं तर तू तुझ्या मुलांना पण व्यवस्थित पाहशील. तर ती सांगायची का माझ्याजवळ पैसे नाही मिळत, तर मला नाही येता येणार. तर मी सांगायची का चल मी तुला म्हणजे पैसे मी देईन, पण चल तू असा. तर ती सांगायला लागली थांब मी जाते दुसरीकडे पैसे घेऊन येईन. आणि मग लगेच मी तिला म्हणजे घेऊन ना इकडे आली शिबिराला. तर ज्या दिवशी म्हणजे इथे आली ना प्रार्थनेत म्हणजे शिबिराला बसली, त्याच दिवशी म्हणजे 3 दिवसाची लिटरिक असते. आम्ही ते करून बुधवारी गेले 1 वाजता. त्या दिवशी मला म्हणजे बुधवारी मला सांगायला लागली का आता मला म्हणजे प्यायला वाटत नाही ना, कोणाच्या जवळ म्हणजे जायला पण वाटत नाही. जेव्हा ते अगोदर रोज प्यायचे दारू? हो, रोज प्यायची. आता व्यवस्थित म्हणजे मुलांना पण व्यवस्थित बघतात. आता मला खूप आनंद आहे का देवाने तिचं जीवन सुधारवलेलं आहे, कारण ती तुमची चुलत बहीण आहे आणि तुम्हाला ते सर्व पाहवत नव्हतं की ती दारू प्यायची आणि घरात भांडण वगैरे व्हायचं म्हणून? हो, घरात म्हणजे मी शनिवारी प्रार्थनेला जायचे, मला कोणी पण सांगायचं का संगीता माजलेलं आहे, मग मला खूप बेकार व्हायचं. मग मी बसूनच पडायची का मी देवाला सांगायची का देवा हिचं एक ना एक दिवस म्हणजे व्यसन सुटेल, माझा विश्वास आहे. आणि तिला घेऊन आला प्रभू येशू आणि तिला बरं झाला था आणि ते व्यसनातून ती मुक्त झालेली आहे. म्हणून मी अंतःकरणातून माझे जिवंत देवाला धन्यवाद देते. 2 महिने झाले आता ते पित नाही, त्यामुळे त्यांच्या घरात पण शांती आली. ताई, आता तुम्हाला खूप बरं वाटत असेल. 2 महिने झाले. बरं वाटत. आणि तुमच्या मुलाला फिट येत होता? फिट यायची त्याला जन्मापासून? जन्मापासून. म्हणजे कधीतरी यायचं की कसं, दिवसात किंवा आठवड्यात कसं यायचं? त्याला ताप यायचा ना का फिट यायची? ताप आला की फिट यायची. आता तो 4-5 वर्षाचा आहे. आता जेव्हा तुम्ही त्याला शिबिरात घेऊन आले तेव्हापासून त्यालाही फिट येत नाही? आता तेव्हापासून तो पूर्ण बरा आहे? बरा आहे. प्रभूने तुम्हाला व्यसनातून मुक्त केले आणि तुमच्या मुलालाही बरं केलेलं आहे. आणि ताई, तुम्हाला स्वतःला काही झालं होतं? मला स्वतःला म्हणजे 2-3 वर्ष झाली असतील. माझ्या इकडे फासल्यांना खूप दुखायचं. मी विनंती पण लिहून टाकायची आणि प्रार्थना पण करायची, वचनंसुद्धा बोलायची, तरी काहीच नाही म्हणजे फरक काही पडत नव्हता. मग मी इथे नोव्हेंबर महिन्यात म्हणजे शिबिराला आलेली, जेव्हा मोठ्या सिस्टरनी मला आशीर्वाद दिला ना. वंदना सिस्टर जेव्हा बुधवारी आले आशीर्वाद द्यायला? हो, वंदना सिस्टर जेव्हा आशीर्वाद देण्यासाठी आल्या ना, तर मी हिला मागे वळून बघितलं आणि माझ्या अंतःकरणातून आवाज आला का देवा माझ्यासाठी नाही तर तिच्यासाठी जे ती मागण्यासाठी आले ना, तर तिचं दुःख दूर व्हायला पाहिजे. तेव्हा सिस्टर हसल्या ना, तेव्हा माझ्या अंतःकरणातून आवाज आला का खरोखर मी जिंकलेले आहे, मी जिंकलेले आहे आणि हिचं व्यसन येशूच्या नावाने सुटेल हा मला विश्वास होता. मग पुढे काय घडला? आणि खरोखर मी घरी गेली ना, तेव्हा माझे सगळे हे आजार निघून गेला. म्हणून प्रभू येशूला मी मनापासून धन्यवाद देते. तेव्हापासून तुमच्या फासलीला एकदाही दुखलं नाही? प्रभूने तुमच्या बहिणीवर कृपा केली आणि त्यांच्या मुलालाही बरं केलेलं आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमचं नाव सांगा. जाई शुभर. आणि काय झालं होतं तुम्हाला? 5 वर्षापासून माझे कानामध्ये ना पोसर काही यायचा, रक्तसर काही यायचा. 5 वर्षे. समोर उठा बघा ताई, उभे राहा, इथे समोर या. 5 वर्षे तुमचं कानातून रक्तसारखं यायचं आणि वाहायचं, पू यायचं. पोसर काही यायचा, मला ऐकायला पण थोडा कमी यायचा. कोणत्या कानातून? डावे इकडून. डावा कानातून. आणि 5 वर्ष सतत हे त्रास होत होता?
सखत त्रास होता. मी यूट्यूबवर बघितले, मोबाईलवर बघितले पर्व वचन. तर मग तुम्ही म्हणताय की तुम्ही यूट्यूबवर इकडचे कार्यक्रम बघत राहिले, विश्वासाने पाहत राहिले ऑनलाईनवर. विश्वासाने बघत राहिले एक ना एक दिवस तरी. समोर बघा. आणि आता तुमचं कान बरं आहे का? बरं आहे आता, बरा आवाज पण बरा येतो. आता ऐकू येते? ऐकू येतं आता. आता कानातून रक्त येत नाही, पू वाहत नाही? नाही, आता पू नाही, रक्त नाही येत. आता पूर्ण बरं वाटते तुम्हाला? बरं वाटतं. ताई, तुमचं नाव सांगा. मनीषा वाघ. तुमची काय समस्या आहे? माझी समस्या आहे की माझ्या पोटात फार दुःख होतं, सदा जुला बसा होता होता आणि कानाची वारा येत होता. किती दिवसापासून हा त्रास होता तुम्हाला? 15 दिवसापासून कानाचा वारा येत होता. 15 दिवसांपासून तुमच्या कानामध्ये वाऱ्यासारखा आवाज यायचा आणि एक दिवस तुमच्या पोटात खूप दुखत होतं आणि जुलाबाचा त्रास होता. तुम्ही काय केलं त्यासाठी? विश्वासाने प्रार्थना केली, प्रभू जेवल ते बरं झालं. विश्वासाने प्रभूकडे प्रार्थना केली आणि तुमचे दोन्ही त्रास पूर्णपणे निघून गेले. आता तुम्हाला जुलाबाचा अजिबात त्रास होत नाही. कानामध्ये जो वाऱ्यासारखा आवाज यायचा तो पण येत नाही. नाही, पूर्ण बरं झाले आहेत. प्रभू येशूने या बहिणीला पूर्ण बरं केलेलं आहे. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. बायजू रामू मोर. आणि काय झालेलं तुम्हाला? म्हणजे अख्खे शरीराला असं चटकेस आलेलं शुक्रवारची रात्री. मग मला असं वाटलं का मी काय करू, असं मी प्रार्थना केली, कशी तरी उठून म्हणजे प्रार्थना केली. तेव्हा तुम्हाला अंगाला खाज पण व्हायची? खाज पण व्हायची आणि मग झोप पण नाही लागत होती. पण मी कशी तरी उठली आणि 2 वेळा मी प्रार्थना केली. पहिली प्रार्थनाच केली, मग नंतर वचना बोलायला सुरुवात केली की त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आणि विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. हे वचनं बोलत राहिलात तुम्ही, त्यानंतर काय झालं? त्यानंतर मग मला थोडा फरक पडला आणि शनिवारवारी तसाच म्हणजे थोडा थोडा मला जाणवत जसा होता. त्यावेळी तुम्हाला अशक्तपणा पण होता? हो, अशक्तपणा म्हणजे ताप जाम आला होता ना, अशी खाज जशी याची. मग मी प्रार्थना केली, मी शनिवारी हजीर होती इथं. आणि त्यानंतर तुम्ही आता बरे आहात? हो. आता चट्टे येत नाही, ताप येत नाही, अशक्तपणा पण गेला आहे? नाही, आता बरे आहात तुम्ही. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ, तुझं नाव सांग. दीपक शंकर गुजर. तुझी काय साक्ष आहे? माझी साक्ष मी गंजाडात जात होता ना, तर गाडीवाला येऊन ना मघारी येऊन ना ठोकला. अच्छा, म्हणजे माझे हाडं तुटलेले होते. हाडेना घाव पण जास्ती झालेला होता. तर डॉक्टर सांगत होते काय 30,000 सांग लागणार, तेव्हा सांग चालणार, नाही तर नाही सांग चालणार, असं सांगत होते. म्हणजे तू जेव्हा बाहेर जात होतास तेव्हा बाईकवर होतास आणि मागून येऊन तुला गाडी ठोकली? मागे येऊन ठोकले. गाडी ठोकल्यामुळे तुझा ॲक्सिडेंट झाला आणि तू सांगतोस की तुझ्या पायाचे जे 3 बोटं आहेत त्याची हाडं तुटली होती? हाडे तुटलेले होते आणि मोठा जखम झाला होता? मोठा जखम झालेला होता. आणि त्याच्यानंतर काय केलं तुम्ही? त्याच्यामध्ये ते वचनं बोलत ना, तेल पाणीचा वापर केला. मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे, ते वचनं बोलत राहिला, तर आता बरं आहे. आता बरं आहे. ताई, मला सांगा की 30,000 रुपये लागतील आणि त्याच्यानंतर ते ऑपरेशन झालं तरच चालू शकणार. मग त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? मग मी त्याला सांगितलं का विश्वास धर, असा विश्वास धर, मग तुझ्यात पूर्ण म्हणजे आजार बरा होईल असं मी सांगितलं त्याला. तो म्हणजे तो सांगतच का मग बरा होईल नाही असा, पण तू विश्वास धर असा ना, प्रार्थनेला चालूच राह असं मी सांगला त्याला. तसा तो प्रार्थनेला या लागला. मग त्या शिबिर पण केला, तर त्या अख्खा सुकून गेला त्याचं. म्हणजे तुम्ही त्याला घेऊन इथं शिबिरात आले आणि शिबिरात येत राहिले आणि शिबिरात येत राहिल्याने प्रभू येशूचा स्पर्श त्याला झाला. आता हळूहळू म्हणजे त्याचं ते जखम होती ती पूर्णपणे सुकली आणि जे सांगितलं होते हाडं तुटली होती आणि त्याच्यामुळे तो चालू शकत नव्हता. आणि तू चालायचा कसं? म्हणजे एक काठेवर एक पाय वरती ठेवून असं, म्हणजे काठीला एक पाय लटकून असं. मग त्याच्यानंतर म्हणजे तो येत राहिला आणि त्याद्वारे प्रभू येशूचा स्पर्श त्याला झाला. आता त्याची जखम पूर्णपणे सुकलेली आहे. तुम्ही पाहू शकता, पाय पुढं कर, तुम्ही पाहू शकता याच्या पायावर केवढी मोठी जखम आहे. आणि ह्याची सांगितली होती हाडं तुटलेली आहेत आणि हाडं तुटल्यामुळे हा चालू शकणार नाही.
आणि प्रभू येशूचा स्पर्श झाला, शिबिरात येत राहिल्याने प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि प्रार्थनेत येत राहिल्याने प्रभूची दया त्याच्यावर झाली. आता तो पूर्णपणे बरा आहे. तू लोकांना चालून दाखव, धावून दाखव तू लोकांना. इकडे म्हणजे तू सांगत होतास की काठीला असा पाय लपटून तो चालायचा. हां, लपटून चालायचा, असं वरती पाय करून ना. आता तू पूर्णपणे बरा आहेस. पूर्णपणे बरा. प्रभूने यांच्या जीवनात मोठं अद्भुत काम केलेलं आहे, म्हणून तुम्ही सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंचं नाव पंकज सुरती आहे. हे रिक्षा ड्रायव्हर आहे. ते सांगतात आहे की 10 दिवसापूर्वी रविवारच्या दिवशी जेव्हा ते रिक्षा चालवत होते आणि चालवत असताना अचानक त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटाच्या वरचा म्हणजे बोटाच्या साईडचा भाग म्हणजे जसं लकवा मारला, म्हणजे काय काम करणं तसं व्हायला लागला आणि त्यांना रिक्षाचे गेअर टाकायला पण त्रास व्हायला लागला. रिक्षाचे गेअर ते टाकू शकत नव्हते. पण त्यांना विचार पडला असं कसं झालं, आणि त्यांनी जेमतेम रिक्षा घरी घेऊन आले. घरात आल्यानंतर त्यांच्या आईला त्यांनी सांगितलं, त्यांच्या आईने त्याने प्रार्थना करून आशीर्वादी तेल पण लावलं, प्रार्थना पण केली, परंतु तो काय ठीक होत नव्हता. असं करता करता संध्याकाळ झाली, रात्र झाली. त्यानंतर या भाऊ सांगतात आहे की त्यांच्याकडे जो इथून प्रार्थना घरातून छोटा क्रूस दिला जातो, तो क्रूस त्यांच्याकडे होता. त्यांनी विश्वासाने तो क्रूस घेतला आणि ते सांगतात आहे त्या ठिकाणी प्रभूचं अद्भुत असं घडलं. जेव्हा त्यांनी तो क्रूस काढल्यानंतर त्यांनी त्यांच्या हातावर ज्या मनगटावर पासून जो वरचा भाग जो लुळा पडला होता, ज्यावेळेला त्यांनी तो क्रूस त्याला स्पर्श केल्यानंतर प्रभूचं सामर्थ्य त्यांच्यावर होतं आणि त्या क्षणाला त्यांचा जो लकवा मारलेला जो हात होता तो बरा झाला. आता ते व्यवस्थित रिक्षा चालवतात. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ थांबा, तुम्ही सांगताय तुम्ही रिक्षा ड्रायव्हर आहात. 10 दिवसापूर्वी तुम्ही रिक्षा चालवत असताना काय झालं? माझा हात अगदी लुला पडून गेला इकडून. असं काही ते काही गेअरमध्ये पाडू शकत नव्हतं. जेमती मी जसं तसं करून घरी आलो, म्हणजे गेअर पाडायला जमतच नव्हते मला. आलो आणि आईला सांगितलं की आता मी रिक्षा चालवणार कसे, आणि सोमवारी माझे भाडं बांधलेलं आहेत. तर आता भाड्याला मी काही सांगू काय, मी फोन करून सांगणार होतो का आता मला रिक्षा चालवा जमणार नाही. पण आईने प्रार्थना केली आणि ते आयडेक्स पण लावला, तेल पण लावलं, पण काही त्याने फरक पडला नाही. पण मी आईने सांगितलं की ते क्रूस लाव. तेव्हा मी माझ्या बॅजमध्येच क्रूस आहे, चावीमध्येच क्रूस आहे मी टांगलेलं, ते क्रूस घेतलं आणि मी लावलं आणि एक 5 मिनटं ठेवलं का लगेच माझा हात मोकळा झाला. लगेच मोकळा झाला. तो क्रूस दाखवा, कुठला क्रूस आहे? हा बघा, हा क्रूस तुम्ही पाहताय. हा क्रूस इथून दिला होता प्रार्थना घरातून. या भावांचा डावा हाताला बोटं काम करत नव्हते, परंतु यांच्या आईनेच त्यांना सांगितलं विश्वासाने तो क्रूस तुझ्या हाताला लाव. बरोबर? हो, मी लावला क्रूस आणि 5 मिनिटांनी माझा हात अगदी मोकळा झाला. हो, आणि दुसऱ्या दिवशी एकदम क्लीन झाला हात, पूर्ण क्लीन झाला आणि रिक्षा मी चालू शकता, चालवतो रिक्षा आता व्यवस्थित चालवतो. हो. तुम्ही लोकांना हात असं करून दाखवा बोट. देवाच्या अद्भुत कामाबद्दल तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. लाडकू जयराम घोरखेना. आणि पायाला काय झालं होतं? माझे पाहायला वलसर येत होतं, सिर गुंतत होती. तर रातचे तसं आहे, मग गुतायची तर असा नाही पावलं काय, असं नाही पलवलं सानीट नीटूत ना कोकी तर कोकीच राहायचा. 1 वर्ष झाला. मग मी रातचेच उठून नासी पाय दोन्ही पाय चोलायची, काय बरं ह्याची काय बरं परत झोपायची. तसा करून 1 वर्ष झाला. तर शिबिरला आलं ते दिस पायसी बेसात. हां, तुम्ही म्हणतायत की गेला 1 वर्षे म्हणजे तुम्ही झोपत असताना पायाचे सिराचे सिर चढायचे, म्हणजे गुंतून जायचे, त्यामुळे तुम्हाला खूप वेदना व्हायचं. फार वेदना ह्याची. आणि मग तुम्ही उठून बसून चोळायचे थोडे वेळ. हां, मग आता किती दिवस झाले बरं वाटते तुम्हाला? गेले सोमवारी शिबिर केला तावसी बेसात. हां, तेव्हापासून एकदाही असा त्रास नाही झाला? नाही. आणि दुसरं तुम्हाला कंबरदुखीचा त्रास होता? कंबर दुखत होती. 1 महिना झाला ना, ती पण शिबिर केला तर बरी झाली नाही. अंगठीला मार लागेल होता, तर अशी पण आवलत होती का अशी पण आवलत होती ना, फार वेदना ह्याची. तर ते पण शिबिर केला तर बरा झाला. दाखवा तुम्ही लोकांना आपली बोट. या बोटाला मार लागलं, ते नख काळा पडलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला खूप त्रास व्हायचा. त्रास याचा. मग हे बरे कसे झाले तुम्ही? आता शिबिर केला ते दिवस बेस झाली. तेव्हापासून हाताचं दुखणं, बोटाचं दुखणं पण निघून गेला. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. मीरा धर्मा घाटाल. आणि काय त्रास होता तुम्हाला? माझे 3 महिन्यापासून पोट फुगायचं. जरासं थोडं जेवलं नाही का लगेच पोट फुगायचं आणि श्वास टाकायला त्रास व्हायचा आणि काम करायला पण काय जमायचं नाही.
आता तुम्ही 8 महिन्याचे गरोदर आहात आणि हे 3 महिन्यापासून हे सर्व त्रास तुम्हाला सुरू झाला? 3 महिन्यापासून त्रास म्हणजे सुरू झालेला हा. आणि मग कसे बरे झाले तुम्ही? मी इकडे जानेवारीला एक तारखेला इकडे उपास शिबिरला आली 3 दिवस आणि दुसऱ्या दिवशी परत गुरुवारी मी इकडे उपास प्रार्थनेला आली. तेव्हापासून हा त्रास माझा निघून गेला. तेव्हापासून आता तसा त्रास होत नाही? तुम्ही काही खाल्लं पिलं की पोट फुगत नाही, तसा त्रास होत नाही? आता नाही त्रास होत तसा कसलाच. आणि मी रोज प्रार्थना पण करायची आणि तेल पाण्याचा पण वापर करायची दररोज प्रार्थना करून. म्हणून प्रभू येशूने तुम्हाला बरं केलं आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. देवली पानतले. आणि काय साक्ष आहे शेतीची? आमची शेतीची अशी साक्ष आहे म्हणजे 8-10 वर्षा पैरायची पण पिकूच नाही जास्त येत होते. त्याच्या वर्षा इकडं प्रार्थना ताई पाय करून नेली आणि 30 आणि 35 कोणी पीक दिलं आहे. म्हणजे तुम्ही 8 ते 10 वर्षापासून तांदूळ म्हणजे तिथे पेरायचे पण व्यवस्थित पीक येत नव्हतं? पीक नाही येत ना आणि चाऊल पण नाही पुरत. तांदूळ पुरायचे नाही. आणि मग ह्या वर्षी काय केलं तुम्ही? यावर्षी पैरायच्या टायमाला मी इकडं पहिलेच दाणं घेऊन आले होते तेव्हा आशीर्वाद ताईने दिला. आता पीक झोडणी जे तुम्हाला पेरायचं होतं त्याच्यावर तुम्ही इथून आशीर्वाद घेतलात आणि ते पेरल्यानंतर? ते पेरल्यानंतर देवाच्याच नावाने आवला पण आणि झोडला पण देवाच्या नावाने. देवाने भरपूर पीक दिले. अगोदर किती पीक यायचं? 20 पोते. 20 पोते. आणि आशीर्वाद घेतल्यानंतर? आशीर्वाद घेतल्यानंतर 30 आणि 35 पिशव्या झाल्या. 35 पिशव्या झाल्या. देवाने त्याच्यावर आशीर्वाद पाठवले? हो, सगळे याला भरपूर आशीर्वाद दिला. आणि दुसरी काय साक्ष आहे? दुसरी अशी सांगते मला पुरातनीचा 3-4 महिने असं झालं पुरातनीचा मनोच नाही लागे. इकडं सिलेंडर दिला ते दिवसापर्यंत सिस्टरने सांगला म्हणजे तुम्ही विश्वासाने प्रार्थना करा. सकाळीच उठल्यानंतर मी ऐकला बरोबर कानात घेतला. तसेच झोपताना मला ते दिपायशी प्रार्थना करायचा पहिला मन देवाचाच येईल. म्हणजे अगोदर प्रार्थना करत नव्हतात पण जेव्हापासून कॅलेंडर लावलं तेव्हापासून आता व्यवस्थित प्रार्थना होते? हो, मला जसं जीवन झाला काय लगेच झोपूच येईत. माझा पती सांगायचा काय प्रार्थना करून झोपतं हे लगेच झोपूनच जाई. हात पाहाला सत्तीच नाही असते म्हणजे ते दिवसापर्यंत मला अभिसात काहीच ना आठवत. नीज पण येत नीज येईत पर्यंत मी सिस्टरची आणि बदरची प्रार्थना ऐकून ना मग झोपू आता नीजच नाही येई. आता व्यवस्थित प्रार्थना होते तुमची? हो. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ह्या बहिणीचं नाव देवकी भोये आहे. काही दिवसांपूर्वी अचानक त्यांच्या पोटामध्ये खूप दुखायला लागलं. त्यांना खूप त्रास होत होता. तेव्हा शुक्रवारच्या दिवशी ही बहीण इथे आली आणि तिने ब्रदरांच्या कबरेकडे जाऊन प्रार्थना केली आणि इकडच्या एका भावाने त्यांच्यासाठी प्रार्थना केली. त्याद्वारे त्यांच्या पोटाचं दुखणं बरं झालेलं आहे. तसंच वर्षभर ही बहीण वीटभट्टीवर कामाला गेली नव्हती आणि आता त्यांना पुन्हा जायची इच्छा होती. पण त्यांना असं वाटलं की इतका काळानंतर मला घेणार नाही. पण त्यांनी आणि त्यांच्या पतीने प्रभू येशूकडे प्रार्थना केली आणि देवाच्या कृपेने त्यांना पुन्हा त्या कामावर घेतलेलं आहे. आणि त्याच ठिकाणून ह्या बहिणीने काही कर्ज घेतलं होतं आणि त्यांना असं वाटलं की मी ते फेडू शकणार नाही. पण प्रार्थना करत राहिल्याने देवाच्या कृपेने ते कर्जही फेडलेलं आहे. ह्याशिवाय ह्या लहान मुलाला काही दिवसांपूर्वी तो रात्रीच्या खूप रडायचा, झोपत नव्हता आणि त्याच्या पोटात दुखायचं. त्यावेळी ह्या बहिणीने विश्वासाने त्याच्या पोटावर लाकडी क्रूस ठेवला आणि प्रभूच्या कृपेने त्या दिवसानंतर त्याचा त्रास बरा झालेला आहे. त्यांच्या या मुलीला दात दुखत होते आणि तिचा घसाही दुखत होता. तिने प्रार्थना माध्यमाचा वापर केला आणि तिचं दुखणं प्रभू येशूने बरं केलेलं आहे. म्हणून सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सुवत्रा आहे. मुलीला काय झालं होतं? माझ्या मुलीची साक्षी सांगत आहे. 1 वर्ष तिच्या अंगाला एवढं गचकरणाचा त्रास झालेलं, पूर्ण अंगाला हे झालेलं. मी एवढी तेल पाण्याचा वापर करायची ना, मी लावायची तर मी थोडा लढायची. देवाला सांगायची देवा मी माझ्या मुलीला तूच बरं करू शकतोस. माझा विश्वास आहे देवा तू करू शकशील. तर मी खूप प्रार्थना करायची, तिला बोलायची वचना वाच, बायबल वाच. तर ती पण सारखी करत राहिली. पण आता 6 महिने झाले पूर्णच निघून गेलेलं आहे. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते. तुम्ही म्हणतात की संपूर्ण शरीराला गचकरण झालं होतं? पूर्ण शरीराला झालेलं. त्यामुळे तिला खाज यायची आणि खूप भरपूर ती पण भरपूर लढायची.
बोलायची मम्मी मी काय करू, तू काहीतरी कर, मी बोलायची. म्हणजे तिला इतकं त्रास व्हायचं की ती तर रडायची, पण तिचा सर्व त्रास पाहून तुम्हाला पण रडायला यायचं. आणि विश्वासाने या दरम्यानमध्ये तुम्ही प्रार्थना माध्यमाचा वापर करत राहिले. आता ती पूर्ण बरी झाली आहे. आता पूर्णपणे बरी झाली म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते. दुसरी तिची काय साक्षी आहे? दुसरी अशी साक्षी आहे का ती कॉलेजला जाते तर तिला असं मनच लागत नव्हतं. 5 दिवस झाले एकदम चिडचिडपणा करायची. तर मी देवाकडे प्रार्थना करत राहिली का देवा माझी मुलगी गेली पाहिजे कॉलेजला. तर आता 1 महिना झाले पूर्ण चांगली जाते कॉलेजला म्हणून मी प्रभू. आता तिचं मन लागते अभ्यासामध्ये आणि ती व्यवस्थित कॉलेजला जाते. हो. ताई तुमच्या घरात काय समस्या होती ते सांगा. मी आता या जून महिन्यामध्ये राहायला आले या घरामध्ये, भाड्याच्या घरामध्ये. तेव्हा त्या किचनवरती एवढ्या मुंग्या व्हायच्या ना का खूप मुंग्या व्हायच्या. ते डाळीचा डबा होता, त्या डाळीच्या डब्यात पण हे एवढं मोठ्या मोठ्या मुंग्या, असं पूर्ण डबा भरून जायचं पूर्ण डाळीचं, एवढं मुंग्या. बाथरूममध्ये पण पूर्ण मुंग्या व्हायच्या, अशी लाईन लागायची एकदम. मग मी कबरची माती प्रार्थना माध्यमाचा तुम्ही वापर केला? हां, प्रार्थना माध्यमाचा मी वापर केला. आणि जेव्हा पण मी किचनवरती जायचे धन्यवाद करत राहायची. मग तेव्हा आता 8 दिवस झाले एकही मुंगी नाही म्हणून मी प्रभूला धन्यवाद करते. प्रभूने तुमच्यावर आशीर्वाद पाठवलाय. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. भाविका. आणि तुमच्या जाऊबाईंना काय झालेलं? त्या लाकडांना गेलेल्या तर त्यांचा आगीमध्ये पाय गेला तर भाजला, मेमध्ये झालेला. त्याच्यानंतर त्यांना जाम त्रास व्हायला लागला. त्यांनी एकदमच देवाला आवाज दिला, देवा मला वाचव, आगीमधून पाय काढला. त्याच्यानंतर मग त्यांना बराच होत नव्हता. मग प्रार्थनेला यायला लागले, देवाचं तेलाचा वापर केला, विनंत्या टाकल्या. असं करून इथं सिस्टरांचा आशीर्वाद घेतला. मग त्यांच्या पायाचा आस्ते आस्ते बरा झाला. आता पाय बरा झाला आहे. जखम होती ती सुकली आहे, आता पूर्ण सुकलेली आहे. आता जखम पूर्णपणे बरं आहे. 2 महिने झाले आणि बरं आहे. आता काही त्रास होत नाही त्यांना. ताई तुम्हाला जेव्हा पाय भाजलेला तेव्हा खूप दुखायचं? तेव्हा पण खूप दुखायचं. मग मी तेलाचा वापर केला, विनंती चिठ्ठी टाकला, देवाकडून प्रार्थना केली. बरं. कुठे झालेलं भाजलेलं? कुठे? डाव्या पायाला जाम भाजलेला. आता म्हणजे काय नाही, दुखत नाही, काय नाही, आता बरं वाटलं. मी तुम्हाला खूप त्रास होत होता? खूप त्रास होता, चालायचं नाही काय नाही. माझी जाऊबाई सगळी करायची, माझे मुलं बिलं सगळी करायची, माझा घरवाला करायचा. मला उठाय नाही, बसाय नाही, काय नाही जमत होतं. मला देवाने बरं केलं आणि देवाला मी धन्यवाद देतो. प्रभू येशूने तुम्हाला तुमचा पाय भाजलेला तो बरा केला. हां. तुम्ही सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भावाची साक्ष आहे. या भावाच्या उजव्या कानामध्ये फोडी आली होती आणि ती फोडी वाढत होती आणि वाढल्यामुळे त्याच्यामध्ये पस निर्माण झाला होता आणि ती फार दुखत होती. परंतु ती फोडी काही कारणामुळे फुटत नव्हती. या भावाने गेल्या परिवार मिटिंगमध्ये त्यांची समस्या सिस्टरांना सांगितली. सिस्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर प्रभूची दया त्यांच्यावर झाली आणि दुसऱ्या दिवशी ती कानातली फोडी फुटलेली आहे आणि आता त्याचा कान तो बरा आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुझा फोटो दाखवतो तो फोडीचा. हा पहा, या मुलाच्या या भावाच्या कानामध्ये ही फोडी आलेली होती आणि ती फुटत नव्हती. हा तुमच्याकडे फोटो आहे. आता हा त्याच्या कानातून हा जो फुटल्यानंतर जो निघालेला पल्स आहे आणि आता त्याचा उजवा कान बरा आहे. जरा उजवा कान तुझा तिकडं फिरव. हे तुम्ही पहा, त्याचा उजवा कान प्रभू येशूने बरा केले. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भावाचा हा लहान मुलगा आहे. ह्याला 1 महिन्यापासून त्याच्या दोन्ही कानामध्ये खूप वेदना होत होत्या, दुखत होतं. आणि जेव्हा गेल्या आठवड्यामध्ये परिवार मिटिंगला सिस्टर आशीर्वाद देत होते त्यावेळेला हा मुलगा स्वतः सिस्टरांसमोर जवळ जाऊन त्याने सांगितलं की माझे कान दुखतात. तेव्हा सिस्टरांनी ह्याच्या दोन्ही कानावर हात ठेवून त्यासाठी प्रार्थना केली. त्याद्वारे या मुलावर प्रभूची दया झाली आहे. त्याच्या कानातील वेदना नष्ट झाल्या आहेत. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भावाची साक्ष आहे. आज सांगत आहे की गेल्या महिन्यामध्ये त्याच्या काखेमध्ये उजव्या साईडला 5 फोड्या आल्या होत्या आणि त्या फोड्यामुळे त्याला हात खाली पण करता येत नव्हता आणि नीट वर पण करता येत नव्हता. फार दुखत होत्या. त्यासाठी त्याने विश्वासाने प्रभूकडे प्रार्थना पण केली, परंतु काही ठीक होत नव्हता. पण त्याची समस्या त्याने सिस्टरांना सांगितली. निवासी शिबिरात बुधवारच्या दिवशी सिस्टर आशीर्वाद देतात त्यावेळेला त्यांनी आपली समस्या सिस्टरांना सांगितली. सिस्टरांनी सांगितले की तुझ्या ज्या भागावर फोड्या तिथं हात ठेव. त्याने विश्वासाने हात ठेवल्यानंतर तो सांगतो की तो सामर्थ्याने खाली पडला आणि त्यानंतर त्या फोड्या हळूहळू फुटायला लागल्या आणि हळूहळू त्या फोड्या बळ्या होत गेल्या. प्रभू येशूने
त्या फोड्या नष्ट केलेल्या आहेत. याशिवाय तो सांगतो की त्याच्या कमरेवर देखील एक फोड आला होता आणि उजव्या कानामध्ये देखील 3 फोड्या आल्या होत्या. त्यासाठी त्याने विश्वासाने प्रभू येशूकडे प्रार्थना करून प्रार्थनाचं तेल त्या फोड्यांना लावत राहिला. त्याद्वारे प्रभू येशूची महान दया त्याच्यावर झाली आणि त्याच्या त्या कानातल्या आणि कमरेवरच्या फोड्या देखील नष्ट झालेल्या आहे. प्रभू येशूने याला बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. उभा राहा, डोळे उघड. तुझ्या उजव्या साईडला काकेमध्ये 5 फोडे आले होते, त्यामुळे तुला काय त्रास होत होता? म्हणजे मला हात उचलायला म्हणजे हात असं खाली पण पूर्ण जात नव्हता आणि हात उचलायचा असेल तर मी हाताने असं उचलून असं पूर्ण आणि झोपतेवेळी एवढं मी झोपतेवेळी मला खूप त्रास व्हायचा. म्हणजे जरा जरी थोडंसं लागलं तरी मला झोप लागायची नाही. तर मी हात असं उचलायचा आणि परत असंच खाली ठेवायचा. हात पूर्ण असंच राहायचा, म्हणजे वर खाली होत नव्हता, पूर्ण त्रास होत होता. त्याच्यामुळे मी आध्यात्मिक प्रार्थनेच्या तेलाचा वगैरे वापर करत होतो. आणि माझी समस्या जेव्हा बुधवारी सिस्टर आशीर्वाद देतात शिबिरच्या लोकांना, तेव्हा मी सिस्टरना सांगितली. सिस्टरने मला सांगितलं की जिथं त्रास आहे तिथे हात ठेव. मी हात ठेवला आणि जेव्हा सामर्थ्याने मी खाली पडलो तेव्हा याच भागावरती पडलो. ह्या भागावरती पडल्यानंतर त्या म्हणजे त्याच दिवसानंतर हळूहळू फोड्या बरा व्हायला लागला आणि तो त्रास पूर्णपणे निघून गेला. आता हात पूर्ण म्हणजे आता वर खाली पूर्ण होतो. पहिलं असं होत नव्हतं, असं पण सरळ होत नव्हतं. मला असं उचलायला लागायचं या हाताने किंवा ह्या हाताने असं खाली करायला लागायचं. मला खूप त्रास व्हायचा. पण प्रभूच्या दयेने माझ्या फोड्या पूर्णपणे नष्ट झाल्यात आणि प्रभूने मला बरं केलं आहे. आई, गेल्या महिन्यात तुम्हाला काय झालं होतं? तर मच्छर गेलं तर नाकांमध्ये, मच्छर गेला तर नाकांमध्ये, तर तेल लावला आणि येऊन नाक पण सुजलं नाही, तोंड पण सुजलं नाही, कपाल पण सुजला. तर किती दिवस त्रास होत होते? ते महिना झाला. तर महिनाभर त्रास होत होता? हो. म्हणजे नाकात मच्छर गेल्यानंतर तुमचं नाक सुजलं होतं, तोंड सुजलं होतं, कपाळही सुजलं होतं? रानांमध्ये गेलेलं होतं ना, तेव्हा तुम्ही रानात गेले होते तेव्हा मच्छर शिरला होता? शिरला. तर मग मच्छर शिरला आता, तर मग तेल लावला. आता मग दुसरे तिसरे दिवस निघाला आता. आणि इतके दिवस तुम्हाला ते त्रास होत होता? हां, जाम त्रास येत होता मला. नाकांची काय गेला असं करून. तर मग तेल लावलं आणि मग ते निघालं. तेव्हा मग मी सांगायला लागलो मच्छर निघालाय. निघालं का मच्छर? हां, निघालं. तर मग त्रास नाही झालं. आता त्रास नाही झाला. आता व्यवस्थित चेहरा पण व्यवस्थित दिसते, सूज पण निघून गेली आहे. हो. आता रात्री झोप येते, पूर्वी येत नव्हती. प्रभूने तुम्हाला बरं केलेलं आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमच्या हाताला काय त्रास झालेला? पूर्ण रात्रीचे म्हणजे अख्खा दिवस काय नाही असा. रात्रीचे दिवस 11 वाजले ना का रात्रीचे इथूनची ते इथपर्यंत जाम असा चावायचा, खूप चावायचा. मग केप मी इथं हाताला आणि इथूनची तर इथपर्यंत पाय चावायचा. पूर्ण लुलू असं, म्हणजे कायच नाही वाटत. म्हणजे ताकद नाही वाटायची? काय ताकद वाटायची नाही, असा पण नाही हात होत. म्हणजे फक्त रात्रीचा त्रास व्हायचा? रात्रीची त्रास व्हायचा. किती दिवस त्रास होता? 1 महिना झाला. 1 महिना. आणि मग तुम्ही बरे कसे झालात? आणि बरी मी झालो. इथं परिवार मीटिंग होतं ना, आणि सगळ्या जे लाईनीला होतो आशीर्वाद घ्यायसाठी मी सिस्टरांना बोलत होतो आशीर्वाद घ्यायसाठी. माझा हात दुखतायचा. नंतर डोळे उघडा ताई. तेव्हा काय झालं? एक बहीण सामर्थ्याने तुमच्या अंगावर पडली. हां, एक बहीण आली आणि आशीर्वाद घेतले आणि ती आली माझ्या अंगावर पडले. अंगावर पडल्यानंतर माझ्या लगे पूर्ण अशी गुंडी वाढलेली आणि मी थोड्या टायमाने उठलो आणि तिला पण उठवलं आणि मी माझ्या त्यावेळी तुमच्या हातातून आवाज आला. पूर्ण शरीराची आवाज आला, कडकन असा आवाज आला. मी ऐकला काय आणि कडकन असा आवाज आला. मला वाटलं का अशी माझी हड्डी काय तशी तुटली काय, असं म्हणजे असं झालेला म्हणा. नंतर मी थोड्या वेळाने चेक करून बघितलं तर असा हात पण दुखायचा बंद झाला. आणि घरी गेलो, रात्रीचे घरी गेलो आणि जेवली झोपलो. आणि मी सांगते रोज मी असे हात करून तर टेकू लावून अशी झोपायचो आणि ये पाय पण अशी वरती म्हणजे काहीतरी असं लावायचं ना झोपायचो. मी सांगते आज मी आलो परिवाराची. आज म्हणजे तर एक बहीण पडली ना. मग तेव्हापासून तुम्ही हाताला टेका लावत नाही, पायाला नाही. हात आता व्यवस्थित झालेला आहे? आता हात व्यवस्थित झालेले.
तुम्ही लोकांना हात वर करून दाखवा, पुन्हा खाली करा. आता त्रास होत नाही? काहीच नाही होत. आणि 8 दिवस झालं काहीच नाही त्रास. मी उशी घेत नाही, का टेका हात नाही, हाताला टेका नाही लावत, काय नाही. 8 दिवस तुम्हाला तर शांत झोप लागते. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुम्हाला काय झालं होतं? मला नाही ते खाज येते, इचिंग काय होते ना, असं झालेलं. हा रोज खाजवायचा आणि एवढा मोठा डाग होत होता ना, का सर्वांचा नजरच गेली ना, का मला बोलायचे काय हे काय आहे, काय झालं काय झालं. मी मी प्रभूकडे प्रार्थना केली की प्रभू माझं हे डाग काढून टाका, कारण 1 वर्ष झालं मला इथं डाग होता. कुठे होता दाखवा. हे डाग जे दिसते इकडे, आता ही थोडीशी फक्त डाग राहिलेली आहे, पण तिकडे काही खाज वगैरे येत नाही. खाज नाही, काहीच नाही येत. आता अगोदर होत होता. अगोदर भरपूर येत होता, पण मी आता 2 महिन्यापर्यंत बघते काय येते काय, म्हणून मी साक्ष नाही दिलेली. मग आता देते, पण कारण आता माझ्या जरा पण खाज नाही आणि पूर्ण गेलेला आहे, पूर्ण काहीच वाटत नाही, ते काहीच नाही. प्रभूने बरं केलेलं आहे. बरं केलेलं आहे. दुसरी काय साक्ष आहे? दुसरी साक्ष आहे, माझा मामा खूप सिरियस होता, ICUमध्ये होता. मी प्रभूकडे प्रार्थना केली, इथे येतं राहते, आणि प्रभूकडे प्रार्थना केली, प्रभू माझ्या मामाला बरं करा. आणि दुसऱ्याच दिवशी मला खबर आली की मामा ICUमधून बाहेर आले, नॉर्मल मोडमध्ये आहेत, नॉर्मल याच्यात, आणि आता बोलायला पण लागलेत. म्हणून मी प्रभूला धन्यवाद देते. आणि तिसरी काय साक्ष आहे? तिसरी साक्ष आहे, मी शनिवारी उशिरा झोपते, उशिरा जेवण होते माझं, तर मी उशिरा झोपते. तर मला सकाळी इथे प्रार्थना संडेला यायचं असते. संडेला येण्यासाठी मला उठायला नाही होत, म्हणून मी ना प्रभूकडे प्रार्थना केली का प्रभू मला हर संडेला ना मला काय पण करून उठवा, कारण माझा मुलगा पण नाही उठवत, तोच मला सांगते. म्हणजे तुम्ही सकाळी उठण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली. दर रविवारी तुम्ही उशिराने उठता आणि इकडे प्रार्थनेला यायचे असतं, म्हणून प्रार्थनेला यायचं असते. म्हणून मी प्रभूला सांगितलं प्रभू मला तुम्हीच उठवत राहा. आणि असं होते ना काय संडेच्या दिवशी मला ना प्रभू असं उठवते ना, काय कसला आवाज येते, मी धाटकन उठून डायरेक्ट बसते आणि हर संडेला प्रार्थनाला येते. म्हणून प्रभूचे कोटी कोटी धन्यवाद. प्रभूने तुमची प्रार्थना ऐकली. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. टाळ्या वाजवाणी प्रभू येशूचं स्वागत करा. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद.
बघा आपल्या प्रेमळ प्रभूकडे. तो आत्म्याच्या रूपाने या ठिकाणी हजर आहे, तुमच्या अगदी जवळ आहे. आत्म्याने प्रभूला बघा, डोळे बंद ठेवा, पूर्ण हृदय प्रभूकडे लावा आणि त्याच्याकडे बघा की तो किती चांगला आहे, प्रेमाने, दयेने, करुणेने भरलेला आहे. तो आपल्यावर किती प्रेम करतो. तुमचं दुःख, तुमचे आजार, तुमची संकट पूर्णपणे प्रभूच्या हातात द्या, कारण त्याने आपल्याला वचन दिलं आहे, मी तुम्हाला विसावा देईन. तो तुम्हाला विसावा द्यायला समर्थ आहे आणि म्हणून आपलं सगळं ओझं प्रभूच्या हातात द्या आणि त्याच्याकडे पाहत राहा, कारण जे त्याच्याकडे पाहतात ते प्रकाशित होतात, जे त्याच्याकडे पाहतात ते शांतीने भरून जातात, जे त्याच्याकडे पाहतात त्यांच्या शरीरातले आजार निघून जातात. तो चांगला आहे, अनंत चांगला आहे. त्याने आपल्यावर एवढं प्रेम केलं आहे की आपल्यासाठी स्वर्ग सोडून तो या जगात आला आणि आपल्यासाठी क्रूसावर प्राण दिला. त्याने आपली पापं घेतली, आपले आजार घेतले, आपले कष्ट घेतले. त्याला धन्यवाद द्या, त्याचे आभार माना. आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा आणि हृदय उघडून त्याला सांगा, प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझं प्रेम महान आहे, तुझी दया महान आहे, तुझी करुणा महान आहे. तू मला वाचवलंस, मला जीवन दिलंस, मला बरं केलंस, माझे अश्रू पुसलेस, मला आनंद दिला, मला शांती दिली, मला अनंत जीवन दिलंस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो, तुझी स्तुती हो. तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो. आणि आता प्रभू समोर शांत होऊन आपलं हृदय उघडा. आठवण करा, तुमच्या मनात कुणाविषयी राग आहे, कुणाबद्दल तुम्ही द्वेष, कटुता मनात ठेवली आहे. आज त्या सगळ्यांना क्षमा करा. ही प्रभूची आज्ञा आहे. असे लोक ज्याने तुम्हाला त्रास दिला आहे, अपमान केला आहे, फसवलं आहे, विश्वासघात केला आहे, तुमचं मोठं नुकसान केलं आहे, त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि अगदी मनापासून त्यांना क्षमा करा. तुमच्या मनात स्वतःच्या नवऱ्याविषयी राग असेल, बायकोविषयी राग असेल, आई, वडील, भाऊ, बहीण, सासू, सासरे, सून, जावई किंवा इतर कोणाबद्दलही राग असेल, क्षमा करा, क्षमा करा. सगळा राग, द्वेष मनातून काढून टाका. क्षमा करा सगळ्यांना. टच टच टच. आणि आता नम्रपणे आपली स्वतःची पापं कबूल करा. आपण सांगण्याआधीच प्रभूला सगळं माहिती आहे, म्हणून आपली पापं झाकू नका, कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, दुसऱ्यांवर अन्याय करणं, जुलूम जबरदस्ती करणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, कबूल करा. लाच घेणं, लाच देणं, देवाला दोष देणं, मनातले वाईट विचार, डोळ्याने जे वाईट पाहिलं, तोंडातून जे वाईट निघालं, कोणाला शिव्या दिल्या, निंदा केली, चेष्टा केली, सगळं कबूल करा. बहिणींनो, तुम्ही आपल्या नवऱ्याच्या आज्ञेत राहत नसाल, भावांनो तुम्ही आपल्या बायकोवर प्रेम करत नसाल, तुम्ही आपल्या आईवडिलांचा सन्मान केला नसेल, मुलांनो तुम्ही आईवडिलांचं ऐकत नसाल,
कबूल करा. प्रत्येक पाप प्रभू समोर कबूल करा आणि नम्रपणे सांगा, होय प्रभू मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पाप केलेली आहेत, माझ्याकडून ही पाप झाली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता तुमच्या पापांसाठी रडून पश्चाताप करा. प्रभूला सांगा, प्रभू मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मला दुःख होत आहे, मला वाईट वाटतंय, मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. टच टच टच. आणि आता क्षमा मागा प्रभूजवळ. आपल्या पाप क्षमेसाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिलेला आहे. आपल्यासाठी त्याने त्याचं पवित्र रक्त ओतलं आहे. आत्म्याच्या डोळ्याने प्रभूच्या क्रूसाकडे बघा, दोन्ही हात उंच करा आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर, मला शुद्ध कर, मला शुद्ध कर, मला क्षमा कर. प्रभू दया कर, प्रभू दया कर, माझं पाप्यावर दया कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभू. आणि आता विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरा करेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा. आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सूज निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तो मुक्त हो, मुक्त हो. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठावले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व अशुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देवो. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देवोत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देवो. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देवो. जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. मोठ्या आवाजात प्रभूचे आभार माना. धन्यवाद, 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 धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद हे महान पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा.
आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डावपेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमीन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज येशूचा स्वीकार करून तारण मिळवायचं असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. ज्यांचं तारण झालं आहे तुम्हाला ही प्रार्थना बोलायची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमीन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत.